भगवद्गीता अध्याय 4, त्याचं शीर्षक आहे दिव्य ज्ञान. ज्ञान कर्म संन्यास योग. तर कर्मयोग आपण बघितला कशा प्रकारे अं, कर्म केल्या वाचून कोणीही 1 मिनिट पण राहू शकत नाहीये. कर्म जे आहे त्याचा करण्याचा आपला अधिकार आहे, पण कर्मफळावर आपल्याला कुठल्याच प्रकारे अधिकार व्यक्त करता येत नाहीये. कर्म आपले कसे करायचे आपल्याला? यज्ञार्थात कर्म अन्यत्र, म्हणजे भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थच करायचे. तेव्हा कुठे आपल्याला कर्मफळ लाभणार नाही. त्याच्यात एक व्यत्यय काय आहे की काम जो आहे तो आपल्याला नेहमी भौतिक जगामध्ये बद्ध करण्यासाठी प्रवृत्त करेल. तर त्याच्यावर आपल्याला या ज्ञानाने मात करायची की इंद्रिय मन आणि बुद्धी या इथे तो राहतोय, पण आपण काय आहे? आत्मा आहोत. आणि आत्मा नेहमी मन बुद्धी अहंकारावर काय नियंत्रण ठेवू शकतो शास्त्रीय ज्ञानाद्वारे. त्या प्रकारे आपण काय करू शकतो? आपल्या कर्माद्वारे या भौतिक जगामध्ये बद्ध होऊ शकत नाही. आता या 4थ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की हे हम्म, आपण पहिले काय बघितलं होतं? भगवद्गीतेमध्ये 5 विषय आहेत: ईश्वर, जीव, प्रकृती, काल, कर्म. आता हे ईश्वर कोण आहे, म्हणजे भगवंत काय आहेत, कशा प्रकारे भौतिक जगामध्ये काय येतात, हे की नाही, त्यांचा प्रकृतीशी काय संबंध आहे, जीवाशी काय संबंध आहे. तर हे ज्ञान दिव्य ज्ञान आहे. हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं तर आपण म्हणजे भगवंतांना बरोबर समजलं. आपण जन्म कर्मच मे दिव्यम, भगवंताचा जन्म आणि कर्म हे दिव्य आहेत. तर आपल्याला परत या भौतिक जगात जन्म घ्यायची गरज नाही. तर एंटायर आपलं जे जीवन आहे हे कशा प्रकारे आहे की ज्ञानयुक्त, म्हणजे चष्मा घालणे, ज्ञानाचा चष्मा घालणे नेहमीच की काय काय राईट आहे, काय रॉंग आहे, म्हणजे काय चांगला योग्य आहे, काय अयोग्य आहे, या गोष्टीमध्ये आपल्याला काय पाहिजे? ज्ञानचक्षु पाहिजे. आणि कार्य करण्यामध्ये आसक्ती नको, म्हणजे कर्म करणे भाग आहे, पण त्याच्यात अनासक्त होऊन फक्त कृष्णाच्या संतुष्टीसाठी कार्य करणे, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या. आता इथे भगवंत स्वतःबद्दल म्हणजे स्वतःच्या या भौतिक जगामध्ये अवतरणाबद्दल सांगतात. आणि कशा प्रकारे हे सनातन काळापासून हे दिव्य ज्ञान देतच आहेत. श्री भगवान वाच इमं विवस्वते योगम प्रोक्तवान प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे अब्रवीत. काय म्हणतात आहे? इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम, की या अव्यय योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वान याला मी आधीच केलेला आहे. आणि विवस्वानने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला दिला, आणि मनूने तो इक्ष्वाकूला केला. तर अशा प्रकारे हे जे ज्ञान आहे गीतेचं ज्ञान, म्हणजे भगवंत म्हणतात की आत्मज्ञान आणि कशा प्रकारे व्यक्तीने कार्य करावं हे ज्ञान मी सदैव दिलेलं आहे. कोणाला दिलेलं आहे? तर आपण बघतो हे सगळे काय कोण आहे? राजघराण्यातील लोक आहे. विवस्वान हा राजा आहे, सूर्यदेव. नंतर जनक महाराज, सॉरी, मनू आहे. नंतर इक्ष्वाकू, हे सगळे त्यांचे वंशज आहेत. तर त्यामुळे हे जे ज्ञान आहे हे राजऋषींसाठी आहे, जे बऱ्यापैकी अं, कर्मापासून मुक्त, म्हणजे कर्मी कर्मी नाही टोटली ते, पण ते त्यांच्या आत्मसाक्षात्कार हा त्यांच्या जीवनाचा उद्देश शेवटी आहे हे जाणतात, आहे की नाही. इव्हन आपण बघतो की इतके जगातील सम्राट आहेत, पण ते योग्य वय आल्यानंतर काय केलं त्यांनी? सर्व काही सोडून संन्यास धारण केला, इन द सेन्स वनात गेलेला. त्याच प्रकारे सर्व जे आहे मनुष्य जीवन, मनुष्य जीवनातील सर्व व्यक्ती, स्त्री पुरुष, सर्वांनी भगवंतांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाबद्दल आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.
नाहीतर मग आपलं हे या भौतिक जगातील अस्तित्व सदैव चालू राहील. प्रभुपाद देतात कशा प्रकारे, सर्व शास्त्राचं काय आहे? एक इतिहास आहे. तर गीतेचा इतिहास आहे. महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये इतिहास त्यांनी दिलेला आहे. तर प्रत्येक कलियुग कसा आहे, द्वापरयुग, त्रेतायुग, हे कित्येक वर्ष, म्हणजे बेसिकली आपल्याला वाटतं की आपण भरपूर जगतोय, पण अशी हजारो वर्षे धरून एक कलियुग होतो. 4,32,000 वर्षे हा कलियुगातील काळ आहे. तर असे सनातन असे भरपूर युगे गेल्यानंतर काय होतं, हे ज्ञान लुप्त होतं. एवं परंपरा प्राप्तम इमम राजर्षयो विदुः स कालेने महता योगो नष्ट परंतपा. आपल्याला माहित आहे, काही एखादी बातमी पण आपण दिली, तर ती 10 दिवसानंतर त्याचा बातमीचा दुसरी बातमी होऊन जाते. मग त्याचा मूळ हेतू चालला होतो, मूळ त्याची व्हॅल्यू झाली, त्याचा मर्म चालला होता. तसंच साहजिक आहे की कालांतराने सगळे काय ऍड करतात. म्हणून अधिकृत गुरु शिष्य परंपरेद्वारे ज्ञान प्राप्त करणं आवश्यक आहे. तर हे जे विज्ञान आहे हे गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघाने ही परंपरा खंडित झाली. म्हणून हे विज्ञान आपल्याला यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. म्हणूनच आता परत अर्जुन आहे तो राजर्षी आहे, पण त्याला माहित नाही आपलं कर्तव्य काय, कारण हे ज्ञान लुप्त झालं. म्हणून त्याला आता परत एक प्रतिनिधी म्हणून गीता परत सुरू केलेली आहे. तर प्रभुपाद लिहितात कशा प्रकारे, अं, आता सध्याही अशी परिस्थिती आहे की आपण गीतेचा प्रचार केला नाही तर लोक गीतेचा मर्म आपल्या स्वतः पण लिहितात, माझी गीता असं लिहितात. माझी गीता, आणि श्लोक गीतेतील लिहितील आणि स्वतःचा तात्पर्य त्याचा टाकतात. प्रभुपादांनी का भगवद्गीतेचा पाश्चात्य देशामध्ये प्रचार चालू केला? कारण भारतीय संस्कृतीचा प्रचार तथाकथित गुरु पाश्चात्य देशामध्ये करत होते. गीता कोट करायचे आणि कृष्णाचा काही संबंध नाही, कृष्णाचा काही वक्तव्य नाही, त्यांचं काही महिमा नाहीये, जे म्हणाले ते सांगा. म्हणजे अधिकृत त्याचा कुठलं तात्पर्य नव्हतं. म्हणून प्रभुपादांनी लिहिलं की भगवद्गीता जशी आहे तशी, भगवद्गीता ऍज इट इज, जसं कृष्णाने अर्जुनाला सांगितले ती गीता आहे. आणि त्याचं ते कसं समजू आपण, ही साक्षात तशीच गीता आहे की वाचकाने निर्णय कसा घ्यावा. अर्जुनाने जसा गीता ऐकल्यानंतर काय निर्णय घेतला, करिष्ये वचनं तव, हे कृष्णा तुम्ही जे सांगाल तुम्ही करेल, त्याचप्रमाणे प्रत्येक वाचकाने हा निर्णय घेणे. जर तो निर्णय घेत नसू आणि दुसऱ्याच निष्कर्षापर्यंत तुम्ही पोहोचत असला तर ती गीता गीता नाही आहे, अधिकृत गीता आहे. तर काही दुष्ट दुर्बुद्ध भाष्यकार काय करत होते, गीतेचा मूळ उद्देश नष्ट करत होते, अजूनही करतात अभ्यास. म्हणून वेळोवेळी गुरु शिष्य परंपरेच्या पुनर्स्थापना ची गरज निर्माण झाली. तर आता हे 5,000 वर्षापासून आता हे परत ही काय झालेली आहे, परंपरा सुरू झालेली आहे अर्जुनापासून. आता 10,000 वर्ष तरी राहील असं वाटतं, आहे की नाही? प्रभुपाद लिहितात 10,000 वर्ष काही प्रॉब्लेम नाही. स एवाय मया तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोसी में सखा चेत रहस्यम ही एतद उत्तम. तर गीता एक पुस्तक आहे, जे कोणी पण वाचक एखादा असेल, अनालायझर म्हणजे अनालिसिस करणारा वाचक, तो वाचून काहीतरी काढेल त्याचा निष्कर्ष हे. पण त्याने तो योग्य निष्कर्षावर नाही पोहोचू शकत. त्यासाठी काय पाहिजे, भक्तो सीमे सखाचे. कृष्ण म्हणतात की कारण तू माझा भक्त आहे आणि सखा आहे, म्हणून त्याचं रहस्य तू तू जाणू शकतो. आणि हे विज्ञान आहे की भगवंताशी आपला असणारा संबंध काय आहे, तो पुरातन आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत आपण भक्त होत नाही भगवंत श्रीकृष्णाचे, तोपर्यंत गीतेचा मर्म समजू शकत नाही.
पीएचडी पण मिळवा तुम्ही गीतेवर, डबल पीएचडी. पण जोपर्यंत भक्त होणार नाही कृष्णावर, त्यांना शरण जाणार नाही, तोपर्यंत त्याचा आपल्याला उपयोग होणार नाही, आत्मसाक्षात्कारासाठी उपयोग होणार नाही. तर असुर पण भगवद्गीता वाचत होते, म्हणजे त्यांना पण ज्ञान माहिती आहे, पण त्याचा काही त्यांना फायदा मिळालेला नाही. तर परंपरेचं महत्व काय आहे? बेसिकली ही परंपरा, जे ज्ञान आहे ते काय करते? टिकवून ठेवते. त्याच्यात कुठले पण काही वगळता येत नाही, आणि काही नवीन ऍड पण होत नाही, काही त्याच्यात समावेश पण करू शकत नाही. तर ती परंपरा बघते, गुरु आणि शिष्य. तर गुरूंनी शिष्याला, नंतर शिष्य गुरु होतो, तो त्याच्या शिष्याने. तर याद्वारे काय होतं? हे ज्ञान सनातन काळासाठी टिकून राहतं, आणि लोक त्याचा आत्मसाक्षात्कारासाठी अ, उपयोग करतील. हे आहे परंपरेचं महत्व. तर अर्जुन म्हणतो, अरे अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथम एतद विजानीयाम त्वमादो प्रोक्तवानिति. अरे मी आणि तुम्ही एकच, आपण सखा म्हणजे एक ऍक्च्युली समवयच काय आहे, हे की नाही? मी कधी बघितलं नाही तुम्हाला एवढे हे ज्ञान सूर्यदेवाला देताना. ते तुमच्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहे सूर्यदेव. तर हे कधी तुम्ही त्यांना त्यांना ज्ञान उपदेश दिला, विज्ञानाचा उपदेश कधी दिला, हे कसं जाणार? तर अर्जुन आता काय करतोय, ही विचारपूस कशाला करतोय तो? तो आता आपण पहिले म्हटलं की रथम स्थापय मे अच्युत. तर श्रीकृष्णाला तो आदेश देतो काय, की माझा रथ तर तो काय झालाय, तो मायेमध्ये पडलाय कृष्णाच्या शक्तीने, एक्सटर्नल एनर्जी, बाह्य जी बाह्यरंगा शक्ती आहे त्यानुसार. तो आता आपल्यासारख्या कलियुगी व्यक्तीला समजण्यासाठी, आपल्यासारख्या व्यक्तीचं जे जे मनोधारणा, म्हणजे आपली जी मनोवृत्ती असेल, किंवा आपली जी बौद्धिक परिस्थिती आहे, त्यानुसार तो प्रश्न विचारतो. तर तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणि नत्वम वेत्थ परंतपः. की माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होऊन गेले हे परंतप, मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाही. हा आपल्या मध्ये आणि भगवंतामध्ये फरक आहे. जो कोणी उभा राहतो की म्हणतो मी भगवंत आहे, त्याला हे सांगत, सांगा मागचे जन्म काय. तसे बरेच फरक आहे, पण एक हा एक मेन आहे की आता हा जो ब्रह्मसंहितेतला जो श्लोक आहे, अद्वैत अच्युतम अनादिम अनंत रूपम आद्यम पुराण पुरुषम नवयौवनम च वेदेषु दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्तो गोविंद मादि पुरुषम तमम भजा. या आपल्याला भगवंतांचे जे अं, असे दिव्य गुण दिसतात आहे, त्यातील काय म्हणतात त्याला, अशा प्रकारे अं, त्यांचे आध्यात्मिक गुण, की ज्याची बरोबरी कुठलाही जीव करू शकत. तर आपण गुणात्मक रित्या काय आहे, भगवंतांची एक आहोत, पण परिमाणात्मक दृष्ट्या आपण काय आहे, आपण अणु आहोत, कारण भगवंत विभू आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवणे की अं, भगवंतांना एक आपण म्हणतो की असम ऊर्ध्व हा एक शब्द उपनिषद मध्ये येतोय. भगवंत काय आहे? असम ऊर्ध्व म्हणजे की कोणी त्यांच्या समान नाहीये, असम. आणि असम ऊर्ध्वम, की त्यांच्या वरती कोणी नाहीये. म्हणजे काय? की ते मत परतरम न अन्य किंचित अस्ति धनंजय, सेम सगळे जे शास्त्र आहेत ते सगळे तेच सांगतात की भगवंतांच्याच बरोबरीचा कोणी नाही, आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, म्हणजे तेच श्रेष्ठ आहे. हे तत्व जाणणे, तर त्यासाठी ब्रह्मसंहितेत ब्रह्मदेव सांगतात आहे की ते अद्वैत आहेत. अद्वैत म्हणजे त्यांच्यासारखा कोणी दुसरा नाही. द्वैत म्हणजे दोन, अद्वैत म्हणजे दुसरा कोणी नाही. अच्युत, अच्युतचं काय आपण बघितलं होतं, अर्थ काय अच्युत?
त्यांचं पतन होत नाही. अजून पतन होत नाही इन द सेन्स म्हणजे भगवान सर्वश्रेष्ठ असून देखील अर्जुनाचे म्हणजे सारथी म्हणजे नीट न कार्य केले एक भक्तासाठी ते आपले स्वतः सेवक म्हणून तिथं कार्य केले ना. म्हणजे त्याचा त्यांनी हे केलं म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ आहोत हे असं समजलं नाही त्यांनी भक्तासाठी काही करू शकतात भक्तांच्या परा म्हणतात भौतिक जगामध्ये काहीही कार्य केल्यानंतर तरी त्यांचं उच्च पद हे काय होत नाही, खालावलं जात नाही. भगवंत सारथी झाले तरी ते पुरुषोत्तम सच्चिदानंद विग्रहच होते. आणि अच्युत म्हणजे जे आपल्या वचना म्हणजे आपलं वचन जे आहे ते खाली पडू देत नाही किंवा ते चुकीचं ठरू देत नाही, अच्युत. आणि दुसरं आहे की आपण सगळे फॉलन आहोत म्हणजे आपण बेसिकली बहिरंगा शक्तीच्या प्रभावाखाली येतो. पण बहिरंगा शक्ती ही त्यांची काय सेविका आहे. तर अच्युत अनादी, अनादी म्हणजे त्यांचा कुठला आदी नाही आहे. आपला आदी आहे बर्थ डेट इन द सेन्स आपलाही आदी नाही आहे. पण आपण अणुरूपी आदी, पण आपण स्वतःला समजतो काय काय तर आपल्या आणि भगवंतामध्ये पण आनंद असतो पण त्यांच्या थ्रू आपण आलेलो आहे. तर अनादी आणि अनंत रूप, आपले अनंत रूप नाही आहे. आपला एकच विस्तार आहे. जास्तीत जास्त योगी जो आहे ना स्वतःचा विस्तार 9 विस्तार करू शकतो. जसा कर्दम मुनीने केला होता. योग बलाच्या आधारे त्यांनी काय केलं होतं, स्वतःचे 9 डबे केले होते म्हणजे एक स्वतः धरून. त्याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही. पण भगवंतांचे किती आहेत, अनंत रूप आहे. आणि पुराण पुरुषम ते सगळ्यात आधी आहेत म्हणजे पुराण आहेत. तरी नवयौवन आमचे, तरी ते नवयौवन आहे. आणि त्यांना कसं जाणलं जातं, वेदेशु दुर्लभम, त्यांना जाणणे वेदाद्वारे जाणणं खूप दुर्लभ आहे. पण अदुर्लभम आत्मभक्तो, जर तुम्ही भक्ताचा आश्रय घेतला तर तुम्ही भगवंतांना जाणणे अदुर्लभ सोपं आहे. अशा गोविंद यांना आदिपुरुष यांना मला मी नमन करतो. तर हे जे तुम्हाला प्रश्न येईल, काय प्रश्न येईल की भगवंतांचे जे दिव्य अलौकिक स्वरूप जे आहेत, त्याला अलौकिक शब्द आहेत. अलौकिक स्वरूप काय, तर हे काय अच्युत आपण बघितलं, अद्वैत आणि अनादि आणि अव्यय एक आपण विसरलो. अव्ययाच्यात दिलं नाहीये पण एक लिहून घ्या. अव्यय म्हणजे ज्यांचा व्यय होत नाही. तर बेसिकली काय दिलेलं आहे, कारण जी एक एक संकल्पना आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये म्हणजे भौतिक जे हे लोक आहे काय म्हणतात त्याला कर्मी लोक, की भगवंत आणि माझ्यामध्ये काही फरक नाहीये. ते आपल्याला त्याच्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी हे आहे की आपला व्यय होतो, हे की नाही, शरीर व्यय, पण त्यांचा व्यय होत नाही. म्हणूनच सांगतात की त्यांचे इतके जन्म होते त्यांना सगळं माहित आहे, अर्जुनाला माहित नाही. म्हणून अर्जुन हा एक जीव आहे आणि भगवंत नारायण, नर नारायण. तर तो नर आहे अर्जुन, ते नारायण. अव्यय म्हणजे त्यांचा व्यय होत नाही. तर तात्पर्यामध्ये श्लोक नंबर 6 सॉरी 5 शेवटी लिहिलं की जीवाने आपले शरीर बदलल्यामुळे त्याला सर्व गोष्टींचे विस्मरण होते. आपल्याला समजा विचार करा, मागच्या जन्मीचं सगळं आठवत असेल, तुम्ही कुठला आपला जन्म, तर आपण या जन्मी कार्य करू शकतो का? भ्रमित होऊ आपण काय करू हे की नाही. त्यामुळे जेव्हा आपलं शरीर बदलतं त्यामुळे आपल्याला विस्मरण होतं, ते भगवंतांच्या कृपेने. पण भगवंत आपल्या सच्चिदानंद शरीर बदलत नसल्यामुळे ते सर्व गोष्टी आठवू शकतात. असं नाही की भगवंत मग या ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात गेले तर शरीर बदललं त्यांचं, त्यांना असं नाही, ते सेम सच्चिदानंद त्यांचं कम्प्लीट स्पिरिच्युअल बॉडी आहे.
ते अद्वैत आहेत. अर्थात त्यांचे शरीर आणि त्यांचे स्वतःचे स्वरूप यात काहीही भेद नाही. आपण काय द्वैत आहे, कारण काय आपलं शरीर आणि आपण वेगवेगळे आहे. भगवंतांशी संबंधित प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक आहे, हेच आपल्याला पुढे बघायचं आहे. अजोपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममाय. तिथे दोन शब्द येतात आहे. अजो, अजो म्हणजे अजन्मा. भगवंत काय अजन्मा आहे तरी, पण माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही. आणि मी जरी सर्व प्राणिमांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. तर भगवंत जे काय आहे इथे लिहिलेलं आहे, अव्यय म्हणजे त्यांच्या शरीराचा नाश होत नाही. आणि आपला जन्म होतो, आपल्या शरीराचा जन्म होतो, मृत्यू होतो. जन्म मृत्यू असं त्यांचं तसं होत नाही. आत्ममाया म्हणजे कसं, तर त्यांच्या अंतरंग शक्तीने ते अवतरित होत असतात. तर हा एक फरक लक्षात घ्या. आत्ममाया, या भौतिक जगात कृष्ण अवतरतात आणि आपण फेकला जातो. जसं उदाहरण दिलं जातं की चोर जो आहे तो पहिले चोरी करतो, काहीतरी गुन्हा करतो, त्यानंतर त्याला चोर पकडतात आणि तुरुंगात डांबतात, हे की नाही? फेकतात त्याला. त्याच प्रकारे जीव हा भगवंतांच्या नियमांचा म्हणजे आध्यात्मिक नियमामध्ये त्यांचं पालन करत नाही. त्या त्या गुन्ह्यामुळे त्याला भौतिक भगवंतांची बहिरंग शक्ती काय करते, या भौतिक जगरूपी तुरुंगात फेकते. प्रक्षेपात्मिका शक्ती. कुठली शक्ती? प्रक्षेपण, आहे की नाही? प्रक्षेपात्मिका शक्ती फेकते. कोण फेकते? बहिरंगा शक्ती. आपल्याला अंतरंगा शक्तीची कार्य नाही, कारण आपण ते फॉलो करत नाही नियम. आणि जेव्हा भगवंत येतात ते कसे येतात, जसं उदाहरणार्थ समजा आपले प्रधानमंत्री मुंबईत आले तर काय होतं, तर सरकारी विमान, सरकारी इथले मुंबईतले सगळे जे खासदार आमदार मुख्यमंत्री वगैरे ते सगळे त्यांना घेऊन येते. सगळा जो एवढा रोड ठप्प होत म्हणजे वाता काय म्हणतात त्याला, आपली व्यवस्था ते ट्रॅफिक पोलीस वगैरे सगळे जे असे आहेत, सगळे थांबवतील यातायात. त्यांना पहिले काय मिळेल? रस्ता मिळेल. हे कशामुळे? अंतरंगा शक्ती कार्य करते. म्हणून म्हणलेलं आहे आत्ममाया. आपण जेव्हा भौतिक जगात येतो ते कसं येतो? रडत येतो. जेव्हा लहान मुलगा येतो तेव्हा कसा येतो? ओरडत. कारण तो बहिरंगा शक्तीमुळे भ्रमित होऊन आलेला की मी कोण आहे, एवढा वेदनामुळे. पण भगवंत अंतरंगा शक्तीमुळे त्यांना काही माहित, त्यांच्याकडे हे नाही आहे की अरे मी इथे कसा आलो, नाही. ते काही कार्य करायसाठी येतात. मोदी असे त्याचा फिरत फिरत कसा आहे बॉम्बे, ऐसे आहे मैं घूमने, असं येतील का ते? अरे काहीतरी मेन टॉपिक असेल, मुद्दा असेल, तिथे एक अर्धा तास झाला की नेक्स्ट तिकडे दुसरीकडे, आहे की नाही? तसे भगवंत स्पेसिफिक कार्य करण्यासाठी अवतरित होतात अंतरंगा शक्तीमुळे. तर आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायला एक दिवस लागेल, ते अर्धा तासात हेलिकॉप्टरने चालले जाते, हे की नाही? अंतरंगा शक्ती. आय मीन, हे एक उदाहरण आहे. तर आत्ममाया, म्हणून हा फरक आहे की भगवंतांच्या अवतरणामध्ये त्यांची अंतरंगा शक्ती कार्यरत असते आणि आपल्या भौतिक जगामध्ये येण्यामध्ये बहिरंगा शक्ती म्हणजे माया, ती शिक्षा म्हणून येतो आपण. तर हे लक्षात ठेवणे. तर तात्पर्यामध्ये आपण बघतो की वास्तविकपणे भगवंतांचा आविर्भाव आणि
तिरोवा म्हणजे भगवंत अवतरित होतात आणि जातात, हे कसं काय बघतो आपण? सूर्योदय आणि सूर्यास्त याप्रमाणे बघायचं, की आपल्यासमोर सूर्योदय होतो आणि आपल्या दृष्टीसमोर सूर्यास्त पण होतो. पण सूर्य दृष्टीआड झाल्यावर आपल्याला वाटतं की सूर्यास्त झाला, आणि सूर्य डोळ्यासमोर आला ते आपल्याला वाटतं की तो सूर्योदय झाला, तो क्षितिजावर झाला. पण वास्तविकपणे सूर्य नेहमी एकाच ठिकाणी स्थित असतो. पृथ्वी काय करते? ही फिरत राहते. त्याचप्रमाणे भगवंत जे आहे हे सदैव सामान्य जीवाहून पूर्णपणे भिन्न आहेत. ते आपल्या अंतर्गत शक्तीमुळे सच्चिदानंद म्हणून ते येत आणि जात राहतात. त्यांच्या येण्या आणि जाण्यामध्ये कुठल्याच प्रकारचा म्हणजे आपल्या येण्या जाण्याने काही फरक पडत नाही, पण त्यांच्या येण्या जाण्याने काय होतं? कित्येक जीव मुक्त होतात आणि ते भौतिक प्रकृतीमुळे कधीच प्रभावित होत नाही, आहे की नाही? इथे एखादा कुठला म्हणजे तेच उदाहरण असं दिलं आपण की त्यांना ट्रॅफिक नियम पालन करण्याची गरज नाही, इत्यादी. तर हे उदाहरण लिहा. सूर्याचं उदाहरण भगवंतांच्या म्हणजे भगवंत जेव्हा अवतरित होतात त्यांच्या अवतरणासंबंधित सूर्याचं उदाहरण काय स्पष्ट करतं? तर प्रधानमंत्री किंवा सूर्य, आता आपण इथे प्रधानमंत्री घेतला, प्रभुपादांनी सूर्य घेतला. येत आहे लक्षात आपण काय बघतोय? हा. तर भगवंत म्हणतात आहे की संभवामी आत्ममायया, मी प्रत्येक युगायुगात मी येतो, अवतीर्ण होतो. काय येतात? प्रश्न येईल की नाही? कशाला येण्याची गरज काय? ते म्हणतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. सृजाम्यहम म्हणजे मी प्रकट होतो. काय प्रकट होतो? जेव्हा जेव्हा जेथे जेथे धर्मस्य ग्लानी, धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म वाढतो, अभ्युत्थानम, अधर्माचं वर्चस्व वाढतं, तेव्हा 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 मी तिथे प्रकट होतो. आणि काय करतो? परित्राणाय साधूना विनाशाय चतुष्कृता आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्यांची कारण काय? तर भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंत युगायुगात प्रकट होतात. तर हा प्रश्न येईल की पृथ्वीवर कृष्ण का अवतरित होतात? कारणे द्या. आपण बघितलं 6 ते 8 की त्यांचं येण्याचं कार्य काय आहे? ते अंतरंगा शक्तीने येतात. कुठल्याच प्रकारे त्यांच्यावर भौतिक प्रकृतीचा प्रभाव पडत नाही. कारण लिहिलंय प्रकृतीन स्वाम अधिष्ठाय, दिव्य रूपात येतात आणि ती प्रकृती त्यांची सेविका आहे, त्याच्यात स्थित होऊन येतात ते आणि हे कार्य करण्यासाठी येतात. तर प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये की भगवंत जे आहे ते दुष्कृता म्हणजे जे असुर आहे त्यांचा विनाश कसंही करू शकतात, हे की नाही, कालरूपी. पण मेनली ते येतात परित्राणाय साधूना, म्हणजे जे भक्त आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी, हे की नाही. तर हा त्यांचा मेन उद्देश. आणि येतात तर म्हणून ठीक आहे, असुरांचा वध पण करून जातात. तर लिहितात प्रभुपाद की भगवान श्रीकृष्ण मुख्यतः कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीचा उद्धार करण्यासाठी अवतरित झाले. पण दोन्ही कार्य त्यांनी एकाच वेळी केली. आता तात्पर्यामध्ये लिहिलेलं आहे की अवतार, अवतार काय? हे असंख्य अवतार आहेत. पुरुषावतार, गुणावतार, लीलावतार, शक्तावेश अवतार, मन्वंतर अवतार, युगावतार, हे सर्व जे आहे हे भगवंतांचे अवतार आहेत. पण भगवान श्रीकृष्ण हे अवतारी आहे, या सर्व अवतारांचे मूळ आहे. म्हणजे त्यांच्यातून हे सगळे त्यांचे हे सगळे विस्तार आहेत. अर्थात हे आपल्याला ह्याच्यात असेल भक्ती वैभव मध्ये
तर भगवंत अवतरित होतात त्याचा मेन उद्देश काय आहे भगवंतांचा, की त्यांच्या ज्या दिव्य लीला बघून जे सात्विक झालेले आहेत, सात्विक स्तरावर आहेत, ते त्यांच्यावर आकर्षित होते त्यांच्या लीला बघून. कारण राजसिक आणि तामसिक लोकांचा प्रश्नच पडत नाही. जसं उदाहरणार्थ दुर्योधन यांनी पण श्रीकृष्णाच्या लीला बघितल्या, पण तो त्याच्यावर काही फरक पडला नाही. पण जे सात्विक आहेत त्यांनी काय झालेलं आहे, ते तुरंत आकर्षित होऊन ते शुद्ध सत्वात गेले. तर म्हणून हा एक खूप महत्वाचा उद्देश आहे. आणि दुसरं म्हणजे भगवंत जेव्हा दुष्टांचा वध करतात तेव्हा त्यांच्यावरही तो ऍक्च्युली उद्धारच आहे त्यांचा, कारण त्यांनाही मोक्ष प्राप्त होतो कारण भगवंतांच्या संपर्कात आले. तर एके रूपी काय झालेलं आहे, सगळ्यांचाच उद्धारच करण्यासाठी. इवन तो असुरांचा विनाशही त्यांचा उद्धारच आहे. म्हणून म्हणताय की आपण कोणाचा खून केला तर त्याला कुठला उद्धार झाला नाही, तो आपला उद्धार होते, त्याचा उद्धार होतो. पण भगवंतांनी कुठलंही कार्य केलं तर तो त्यांच्या संपर्कात जो येतो त्याचा उद्धार होतो, त्याची प्रगती होते. म्हणून त्यांचा जन्म कर्मचे मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वता त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नयती मामेती स्वत. म्हणून आपलं जन्म आणि कर्म दिव्य नाही आहे, पण त्यांचा जन्म आणि कर्म काय दिव्य आहे हे जाणणे. हे जो जाणतो तो देहत्याग केल्यानंतर भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही. हे अर्जुन, तो भगवंतांच्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. तर आपलं हे भक्ती जे म्हणजे कार्य चाललेलं आहे, साधना भक्ती, हे कशासाठी आहे, कुठलं निष्कर्षावर आपल्याला पोहोचायचं आहे, पूर्णपणे 100% आपली धारणा काय झाली पाहिजे, श्रीकृष्ण हा कृष्णाचा जन्म आणि कर्म दिव्य आहे, आपल्यासारखं नाही. कारण जसे भागवत सप्ताहामध्ये भरपूर लोक बसतात. म्हणजे एक स्त्री बसली होती आपल्या मुलासोबत, आणि काय चाललं होतं, तर बाललीला कृष्ण लीला चालली होती. तर कृष्ण म्हणतो, अरे कृष्ण जे आहेत हे लहानपणी खूप खटाळ होते, आपल्या आईला त्रास द्यायचे आणि आपलं काय करायचे, लोणी चोरायचे. ही स्त्री म्हणे, अरे माझा पण मुलगा छोटू आमचा, तो पण तसाच आहे, मला खूप त्रास देतो, तो पण लोणी चोरतो. आता तो कथाकार म्हणा, अरे आता एक झाला, दोन झाला, म्हणलं बघायचं. त्यांनी चालू केलं की एक दिवस काय झालं, की मोठी, एक खूप मोठी अकरा विकराळ दिसणारी राक्षसी आली, पूतना, आणि तिने काय केलं, म्हणजे कृष्णावर आक्रमण केलं. तसा त्यांनी तो असा करून काय केलं, त्या लहान मुलावर केला आणि तो जोरात रडायला लागला. त्यामुळे कृष्ण असे रडले नाहीये. त्यांनी तिचा वध केला. तर सांगण्याचा उद्देश की कृष्णाला कुठले आपल्या पिल्लू टिल्लूला हे नका करू, जोडू नका की हे माझ्यासारखाच आहे, आमचाही कृष्ण तसाच आहे. डोंट कम्पेअर स्पर्धा. कृष्ण आणि जन्म कर्म दिव्य आहे, तर स्वतःही समजा आणि दुसऱ्यांना समजवा, हे आवश्यक आहे. तेव्हा कुठे आपण या भौतिक जंजाळातून काय हो सुटू. तर प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये की निर्विशेषवादी आणि योगी यांना खूप क्लेश कोसल्यानंतर आणि अनेकानेक जन्मानंतर मुक्ती प्राप्त होते. कुठली? भ्रमण मुक्ती. त्यानंतरही भगवंतांच्या निर्विशेष ब्रह्मज्योती विलीन होण्याची जी मुक्ती त्यांना प्राप्त होते ती केवळ आंशिक मुक्ती आहे. अशा मुक्तीत भौतिक जगात पुन्हा परत येण्याची शक्यता असते, कारण त्यांना भौतिक आध्यात्मिक जगाबद्दल माहिती नाहीये. तिथे एंट्री पण नाहीये, विजा नाहीये वैकुंठात प्रवेश करण्याचा. फक्त शरीराचं जे एक त्रास होता तो गेला, इथं शरीर नाहीये, फक्त आत्मा आहे. पण आध्यात्मिक जगात प्रवेश नाही, मध्ये लटकले त्रिशंकू सारखे, भ्रमणात विलीन आहे, म्हणून परत येऊ शकतात. पण भक्ताला केवळ भगवंतांच्या शरीर आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणल्याने हे शरीर त्याग केल्यानंतर
डायरेक्ट भगवत धामाची प्राप्ती होते. भ्रमण पार करून डायरेक्ट वैकुंठात प्रवेश. म्हणून हा सोपा आहे. आपल्याला अनेकानेक जन्म पण प्रयास करण्याची गरज नाही. जर आपण व्यवसायात्मिका बुद्धीने भक्ती केली तर त्वरित होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे काय की भक्ती ही सहज आहे. नवव्या अध्यायामध्ये मिळेल की किती साधारण जो देही आहे, देही देही म्हणजे देहात राहणारा व्यक्ती आहे, त्याला भक्ती करण्यास एकदम सहज आहे. पण तपश्चर्या करणे निर्विशेषवादी किंवा योगी सारखे ते पॉसिबल नाही. ते अव्यावहारिक आहे. वीतराग भय क्रोधा मनमया माम उपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मदभाव मागता. तर कुठलेही कोणी विधान केलं तर त्याला एक पुष्टी पाहिजे, है की नाही? की ये टूथपेस्ट अच्छा चलता है, तुम्ही म्हणेल तर चार लोक म्हणा हो मैंने यूज किया है की नाही? मग ते म्हणतात हो ऍक्च्युली चालेल. म्हणून ऍक्टर ऍक्ट्रेसला घेतात त्यावर ते म्हणारे मैंने यूज किया, ते म्हणारे मैं भी यूज. तर जेव्हा भगवंत म्हणतात की जन्म कर्मच मे दिव्यम, हे जर जाणलं तर तो परत येणार नाही. त्याला पुष्टी आहे का कुठली? आहे. बहवो ज्ञान तपसा, बहवो म्हणजे भरपूर लोक, अनेक लोक, जे जे आसक्ती भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मतपरायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्या विषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले. आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्या विषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली. असे अनेक जे ज्ञानी आय मीन भक्त जे आहेत ते मुक्त झालेले. बरोबर लिहितात. आध्यात्मिक जीवन ही व्यक्तिगत आणि साकार आहे. आणि ते लोक पुन्हा शरीर धारण करणाऱ्या कल्पनेत भयभीत होतात. कुठले लोक? की जे जे कर्मी लोक आहेत आणि जे ज्ञानी लोक आहेत, त्यांना एक मनात एक भीती काय बसली असते की अरे प्रॉब्लेम काय, शरीर प्रॉब्लेम, आणि शरीर असला की दुसऱ्या शरीराशी संबंध आणि मग रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे की नाही? म्हणून त्यांना वाटलं की इथे काय शरीर आहे, इथे रिलेशन आहे, संबंध म्हणजे काय तिकडे नसेल, आहे की नाही? इकडे जसं आपण म्हणतो की जेल आहे, जेलमध्ये काय, तुरुंगामध्ये स्वातंत्र्य नाही. म्हणजे काय, समाजामध्ये स्वातंत्र्य आहे. तिथे कोणी विचारतं का इथे बसलाय तुम्ही? अरे माझा वेळ मी पुढे बस, क्लासमध्ये बसेल, पिक्चरला जाईल, हे की नाही? स्वातंत्र्य आहे. पण तुरुंगात म्हणेल का तो, अच्छा जेलर मैं एक नाईट शो जा रहा हूँ, तो दोन फटके देईल त्याला तो, हे की नाही? स्वातंत्र्य नाही. त्याच प्रकारे जे भौतिक जगात राहतात आहे, म्हणजे जो ज्ञानी आहे बेसिकली अनालिसिस करतो, तो म्हणतो की इथे प्रॉब्लेम कशामुळे, शरीर आणि रिलेशन मध्ये प्रॉब्लेम आहे. व्हेरायटी म्हणजे तिकडे नाही आहे, ते शरीर नसेल, फक्त आत्मा आहे, तो प्रॉब्लेम आहे. त्यामुळे स्वाभाविकताच ते निर्विशेष शून्यामध्ये विलीन होण्यापासून ते म्हणतात भगवंत म्हणजे नाही, म्हणजे इथे प्रॉब्लेम आहे, इथे शरीर आहे म्हणजे भगवंतांना शरीर नाही आहे की नाही? म्हणून तिथे शांती आहे. आणि आपल्याला शांती प्राप्त करायची म्हणजे आपल्याला त्याच्यात विलीन होणे आहे. नो अस्तित्व, तिथे कार्य नाहीये. असं त्यांचं मत आहे. तर हे अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या धारणा आहेत, पण त्या चुकीच्या आहेत. उदाहरण देतो आपण की परत तुरुंगाचं, की तिथे जे कार्य होतं तिथे लोक जेवतात, फिरतात, कपडे घालतात, गार्डन आहे सगळं, पण रिस्ट्रिक्टेड आहे. पण बाहेर आल्यानंतर त्यांना अनलिमिटेड व्हेरायटीज आहे, हे की नाही? तर त्याच प्रकारे हे भौतिक जे छोटं तुरुंग आहे, ह्याच्यापेक्षा कित्येक प्रकारे मोठं आध्यात्मिक जग आहे. आपल्याला म्हणून तिथे आझाद मैदान एवढंच आहे, तिथे अनलिमिटेड मैदान आहे. म्हणजे हे नाही, अरे इथे दोनच दोन क्रिकेट खेळू शकते, तसं नाही. भरपूर, म्हणजे म्हणायचा अर्थ रिस्ट्रिक्शन नाही आहे तिथे. आणि दुसरे काही लोक असतात ते म्हणतात की
ते इतके विषय आसक्त असतात की अरे भक्ती म्हणजे काय झालं, आपला विषय इंद्रिय विषयामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून आपण नाही करत. तसे विविध प्रॉब्लेम आहेत लोकांना, जे श्रीकृष्णांचं जन्म आणि कर्म दिव्य आहे ते समजण्यामध्ये ते प्रवेशच करत नाही, ते स्वीकारत नाही की आम्हाला नाही करायचं. फर्स्ट थिंग की तिथे काहीच आहे, काही निर्विशेष. दुसरे लोक, अरे भक्ती करायला तुम्ही म्हणा चाय भी नाही, कॉफी नाही, हे नाही, वो नाही, अरे दूर रहो, हम भी नहीं. त्यांचा विषय आ सकता है, कंटिन्यू चलने दो, दुख तो आएगा, तुमको भी आता है ना, हमको भी आएगा, हम लोग संभाल लेंगे. तो त्यांचा देखा आता किसने देखा बाद में, हे त्यांचे का बरं विषय आसक्त. मार खातात आहे पण तरी म्हणतात नाही चालेल. तर हे दुसरे प्रकारचे लोक. तर आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष, वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाचं भय आणि जीवनातील असफलतेमुळे निर्माण होणारी शून्यवादी कल्पना. हे तर थर्ड काय आहे की ते इतके विफल होतात जीवनामध्ये, जे काय करायचं चलो ठीक आहे, मी एक मैत्री करतो पण त्याच्यात मला काय होतं, धोका होतो किंवा नातेवाईक धोका देतात, तर अशा मला संबंधामध्ये काय होतं त्यांचे वैफल्य येतं, असफलता. त्यामुळे त्यांना काय ते शून्यवाद कल्पना येते, जे आपण आता मध्ये चर्चा केली. तर ज्ञानी व्यक्ती हा अशा प्रकारे भौतिक जगात तिन्ही प्रकारच्या आसक्तीपासून मनुष्याने मुक्त होणे अत्यावश्यक. तर या जीवनाच्या भौतिक संकल्पनेच्या तीन स्तरामधून मुक्त होण्यासाठी मनुष्याने अधिकृत आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांचा पूर्ण आश्रय घेतला पाहिजे आणि भक्तिमय जीवनाच्या नियम आणि विधिविधानांचे पालन केले. तर या इथे सुरू होतं आपल्याला की हे जन्मकर्म जे आहेत हे आपण स्वतः जाणू शकत नाही. शास्त्र घेतले, वाचन करा, एकदम पुरं पाठांतर करा, हे नाही समजत. आपल्याला पाहिजे गुरु, ज्याने हे जाणलंय आणि त्याच्या आशीर्वादाने म्हणजे त्याच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आपण अभ्यास करू, कशाचा, भक्ती मार्ग, आदो श्रद्धा तथा साधू संग तथा भजन क्रिया. तर जेव्हा त्यांच्या आदेशानुसार जेव्हा आपण जप करू, शास्त्र वाचन करू, सेवा करू, तेव्हा कुठे आपल्या हृदयातील जो मळ आहे, अनर्थ आहे, ते जातील. आणि ते अनर्थ गेल्यानंतर रज आणि तमगुणाचा प्रभाव चालला जाईल आणि हे सत्वगुणा आल्यानंतर हे आपल्या डोक्यामध्ये घुसेल थोडं की आध्यात्मिकता काय आहे. नाही तर पल्ले पडणार नाही. जसं उदाहरण, तर पहिल्या पहिल्या वर्गामध्ये व्यक्ती आहे, त्याला इंटिग्रेशन शिकवलं तर त्याला समजणार काय नाही. त्याला फक्त माहित आहे 1+1 इज इक्वल टू 2. त्याला विचारलं की -2 + 5, तो म्हणे की तुम्ही पागल झाले आहे की नाही? तो म्हणणार आहे, हे होऊ शकत नाही. उदाहरण. तर त्याच प्रकारे रज आणि तमगुणातील व्यक्तीला आध्यात्मिकता डायरेक्टली समजणे मुश्किल आहे. त्याला पहिले काय पाहिजे, अनर्थ निवृत्ती, थोडी त्याला सुकृती मिळायला पाहिजे. थोडी सात्विकता आल्यानंतर त्याला हे जाईल. म्हणून ती भजन क्रिया जी आहे ती अनर्थ निवृत्ती करेल, त्यानुसार त्याला हे ज्ञान थोडं थोडं प्राप्त होईल, समजेल. नाहीतर शैक्षणिकरित्या तो पीएचडी पण असला तरी त्याला हे आत्मा आणि शरीर यातील फरक पण समजणार नाही. पण तुम्ही 10वी पास असाल पण गुरुचा आशीर्वाद आहे आणि तुम्ही त्यांच्या अंडर तुम्ही भक्ती करताय, लगेच पटेल तुम्हाला की हो, अरे कार आणि ड्रायव्हर, शरीर आणि आत्मा वेगवेगळे आहे, हे की नाही. तर हे मार्गदर्शन खूप आवश्यक आहे. तेव्हा कुठे आपल्याला समजेल की हो, कृष्णाचा जन्म हा माझ्यापेक्षा म्हणजे आपण त्याची तुलनाच करू शकत नाही त्या आणि कर्म. जर विचार करा, आपण भक्तीमध्ये येण्यापूर्वी आपले पण संशय होते, अरे कसं कसं, सगळं कृष्णाला सगळंच सगळं सूट आहे. हे की नाही? म्हणजे इन द सेन्स, तेव्हा माझ्यात काय कमी आहे, प्रत्येकाला वाटतं. तो आरशात बघितला तो म्हणतो मीच हिरो आहे, प्रत्येक व्यक्ती, हो की नाही. तर तो आहे अहंकार. तर तो अहंकार ठेचला जाईल जेव्हा गुरूंची सेवा करा, तेव्हा कुठे ज्ञान आहे. आणि कृष्ण हे ज्ञान कसं देतात आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तदैव भजाम्यहम्.
मम वर्तमान अनुवर्तनते मनुष्या पार्थ सर्व. तुम्ही जसं भगवंतांना काय व्हाल, सामोरे जा, शरण जा, त्याला अनुरूप कृष्ण फळ देते. तुम्ही झालं मला पैसे द्या, भक्ती करतो, पैसे देतो, भक्ती देऊन देतो. मला या दुविधेतून काढतील. पण रेअरली कोणी म्हटलं मला तुमचं कृष्ण प्रेम द्या, मला तुमची सेवा करायचं प्रेम, ते रेअरली देतील. म्हणजे तुम्ही भक्तीला तुम्ही पात्र आहात का? पण देतील, तुम्ही मागताय तर. सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. तर रेअरली कृष्ण जिथे आपल्याला पाहिजे, तर काय प्रभू लिहितात की श्रीकृष्ण हे आपल्या अनन्य भक्ताच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्येच आदान प्रदान करतात. बाकी जसं एक मर्चंट सारखे तुम्ही गेले, अरे हे द्या, ही लिस्ट आहे किराणात, भगवंत देऊन टाकतो, ठीक आहे, निघ इथून आता. पण भक्त आहे तर त्याच्याशी आदान प्रदान त्यांच्या जीवनामध्ये घुसते, आहे की नाही? जसे पांडव, तर भगवंत द्वारकेत कमी असायचे, हस्तिनापूरमध्ये जास्त, का बरं? कारण पांडव आहेत. हम्म. तर त्यांना प्रेम काय, आदान प्रदान त्यांच्याशी जास्त. तर एखाद्या भक्ताला श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ एकमेव स्वामी असावेत अशी इच्छा असते. दुसऱ्याला आपले खास मित्र, तसे प्रकारे विविध प्रकारचे रस व्यक्तीला असतात. त्या प्रकारे भगवंत समोर येतो. दास्य साख्य वात्सल्य, दास्य साख्य शांतरस, म्हणजे शांत, दास्य साख्य वात्सल्य आणि माधुर्य, तसं तसं भगवंत प्रत्येकाला फळ देतात. इवन भगवंत जे निर्विशेषवादी आहेत, ज्यांना भ्रमणामध्ये विलीन व्हायचे आहे, त्यांनाही ती मुभा देतात, विलीन व्हा, काय प्रॉब्लेम नाही. तर भगवंतांच्या तेजामध्ये म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये ते विलीन होतात. पण जसं प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, त्यामुळे तो परत, त्याला काय पाहिजे, प्रत्येक जीवाला काय पाहिजे, सेवा. त्यामुळे प्रत्येक जण तिथे जास्त वेळ राहू शकत नाही. म्हणून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व गमावल्यामुळे ते भगवंतांच्या साक्षात दिव्य सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाचे आस्वादन करू शकत. म्हणून जे दृढपणे स्थित झालेले नसतात ते परत काय होतात, सुप्त कामना व्यक्त करण्यासाठी परत भौतिक जगात व्यक्त होतात, म्हणजे पडतात, पतन होतात, हे की नाही? कारण जीव हा राहू शकत नाही. आपण बघितलं की नाही कश्चित क्षणमती जातु तिष्ठती कर्म, कार्यतेही अवश्य कर्म, म्हणजे अवश्य म्हणजे वश में नाहीये, तो आपल्याला कार्य करावंच लागतं. प्रत्येकाला एकही क्षण आपण विना कारण करू शकत नाही. तो म्हणजे मी आता काही करत नाही, अरे मन चालू आहे, फिरतंय, कार्य करतंय. तर म्हणून हे निर्विशेषवादी पण सेवा करायला बघतील, परत पतित होते. आणि जे सकाम कर्मी आहे, सकाम कर्मी म्हणजे अरे भगवंता हे करतोय, सहा सहा सोमवार करतोय, मला हे दे, तर ठीक आहे. यज्ञरूपी भगवंत म्हणतात, यज्ञेश्वर तुमचं काय कर्माचं इच्छित फळ घेऊन जा. पण तो ते इच्छित फळ मिळालं, त्याला कृष्णाबद्दल काही प्रेम नाहीये, म्हणजे इन द सेन्स त्याचं ते झालं की पे केलं ना मी तुला. आणि जे योगी आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यांना सिद्धी प्रदान केलं जातं. भगवंत म्हणतात ठीक आहे, अष्टसिद्धी जे पाहिजे घेऊन जा. तर प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंतांच्याच कृपेवर अवलंबून आहे, बघा. कोणीच, इवन देवतागण पण जे काय व्यक्तीला देतात आहे, तेही कृष्णाद्वारे देत आहे. म्हणून भागवतमध्ये म्हटलं आहे की बेसिकली जोपर्यंत व्यक्ती कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण अवस्थेपर्यंत येत नाही, तोपर्यंत त्याने सर्वच प्रयत्न त्याचे अपूर्ण राहतात. म्हणजे कारण काय, तो त्या तिथेच लटक राहतो, सकाम कर्मी. त्याला म्हणतात अरे ठीक आहे, अजून केल्यानंतर अजून काय मिळेल, योग योगसिद्धी प्राप्त. पण बुद्धिमान व्यक्तीने काय करावे, अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदाहरित तीव्रेण भक्ती योगेन जजेत पुरुषं पर. की मनुष्य निष्काम असो
भक्ताप्रमाणे किंवा सकाम कर्म फलांची इच्छा करणार असो किंवा मुक्तीच्या प्रयत्नात असो, त्याने कृष्ण भावनेत अंतिमता परिणत होणारी पूर्णावस्था प्राप्त करण्याकरता सर्व प्रकारे भगवंतांची शरण घ्यावी, तर तो बुद्धिमान आहे. तर भगवंत सकाम कर्मी, निरशेषवादी, योगी आणि भक्त यांच्याशी कसे व्यवहार करतात हे या अध्याय तात्पर्यात आपण बघितले. सगळ्यांना आपापलं फळ देतात. आध्यात्मिक मार्गातले 3 अडथळे आपण बघितले मागे, हे की नाही? कुठले? आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष कशामुळे होतं? कशामुळे? विषय आसक्तीमुळे. नको बाबा, विषय म्हणजे ठीक आहे, तिकडे आला तर काय होईल? विषय चाल, माझी इंद्रियवृत्ती बंद होईल. नेक्स्ट, वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाचं भय, की परत एकदा मला स्वरूप मिळालं तर परत प्रॉब्लेम. स्वरूप म्हणजे शरीर. तर शरीर म्हणते आध्यात्मिक असो की भौतिक असो, प्रॉब्लेम आहे. असे काही लोक असतील जे म्हणजे निर्विशेषवादी, तर हा एक अडथळा आहे भगवंतांना समोर जाण्याचा. श्लोक नंबर आपण बघतो आहे 12. श्लोक नंबर 10 बघा. त्याच्यात तात्पर्यात आदो श्रद्धाचा वरचा जो भाग आहे, तो श्लोक, त्याच्यात हे दिलेले आहे. आपण हे चर्चा केलेली आहे. आणि शून्यवादी कल्पना, हे 3 मुख्य अडथळे आहेत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अधिकृत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्ती करणे आवश्यक आहे. तर आपण बघितलं की कृष्ण सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू शकतात, तरीही लोक त्यांच्याकडे देत नाही. कारण काय? कांक्षन्तम कर्मणाम सिद्धिम यजंत इह देवता क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर भवती कर्मजा. मनुष्य या जगात सकाम कर्मांमध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. कारण मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती पाहिजे, त्यांना त्वरित पाहिजे. कृष्ण देतील नाही देतील याची शाश्वती नाही. कारण कृष्ण असे पालक आहेत जे बघतात की याला ते योग्य आहे की नाही. इतर जे व्यक्ती आहेत ज्यांची तुम्ही आराधना कराल, ते म्हणतील की हा ठीक आहे. म्हणजे जसं दुकानदारामध्ये गेले की ठीक आहे, काय हे किती देतं? थोडं 500 रुपये. तसं एक समजा तुम्ही दुकानदाराकडे गेला एखादा मुलगा, थोडं ती महागडी सिगरेट द्या, थोडं 500 रुपयाचे आहे, हे का 500? थोडे 500 दिले तर देणं भाग आहे तो. पण फादरला म्हटलं की तुमची ती सिगरेट द्या, ते कानाखाली मिळेल, हे की नाही? पण ते चॉकलेट पाहिजे, म्हणजे जे काय आहे ते पण सिगरेट मागली तर मग. पण तिकडे ते बांधील तपश्चर्या करा, जे काय करा, गेले बा. तर इथे त्वरित मिळत आहे आणि कृष्ण देतील शाश्वतीने, कारण ते बघतात की तुमच्या प्रगतीसाठी आहे की नाही. तर म्हणून तिथे कोणी जात नाही. म्हणून क्षिप्रम ही म्हणजे त्वरित सिद्धी प्राप्तीसाठी लोक काय करतात? इह देवता, इतरांकडे जातात कृष्ण सोडून. तर आता या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की परत एक आपल्या या भौतिक जगातील एक काय म्हणतात चुकीची संकल्पना काय आहे, की सर्व देवी देवता 33 करोड हे काय भगवंतांची विविध रूपे आहेत. ते सगळे सेम आहेत. एक मोठी हे काय चुकीची संकल्पना आहे. तर वास्तविकपणे देवता ही भगवंतांची विविध रूपे नाही, तर त्या भगवंतांचे विविध अंश आहेत. जसं ते एक मोठी कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे, त्यात हजारो वर्कर्स आहेत, ठीक आहे. पण त्यांचं मॅनेजमेंट सांभाळायला पाहिजे, हे की नाही? अकाउंट्स, परचेस, प्रोडक्शन, हे की नाही? सगळं पाहिजे की नाही? त्यांचं हॉस्पिटल, शिक्षण, ट्रेनिंग,
तर हे जे डिपार्टमेंट आहे त्याला सांभाळण्यासाठी व्यवस्थित एक पॉवरफुल व्यक्ती ठेवतील की नाही, ते सगळ्या हजारो लोकांना ट्रेनिंग देतील, प्रोडक्शन बघतील, काय परचेस बघा. हे भौतिक जगामध्ये काय प्रोडक्शन काय, निर्मिती, शरीराची निर्मिती करणे, 84 लाख स्पीसीज बनवणे, त्यांना हवा पाणी हे देणे, वायू, पाणी, अन्न, अग्नी, सूर्य, चंद्र हे जे. तर हे मॅनेजमेंट सांभाळण्यासाठी काय आहे, हे स्वर्ग आहे. म्हणजे 33 करोड देवी देवता प्रत्येकाच्या कडे एक डिपार्टमेंट आहे. आपले जे शरीर आहे ना, त्या शरीराचा प्रत्येक एक देवता आहे. डोळ्याचा देवता, कानाचा देवता, स्पर्श, इव्हन एव्हरीथिंग. आलं लक्षात. तर त्या सगळ्या देवता त्यांना ते विशिष्ट कार्य दिलेलं आहे. आलं लक्षात. हे मॅनेजमेंट आहे. पण त्यांचंही पोषण मॅनेजमेंट आहे, त्यांना पगार मिळतो की नाही. म्हणजे काय होतं, घरातून पैसे आणून देत नाही ते, है की नाही. तर तो जो मालक आहे, सीईओ, तो देईल तसं. त्याप्रमाणे विष्णू जे आहे ते सगळे मेंटेन करतात. तो नित्यो नित्यानाम चेतना चेतनानाम एको बहुनाम यो विदधाति कामाम. तो एक व्यक्ती आहे कृष्ण, जे बहुनाम हिचं सगळ्यांचं पालन पोषण करतात आहे सनातन काळापासून, आणि करत राहतील. हे लक्षात ठेव. तर इवन जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा देवता कुठे जातात, ब्रह्मदेव पण देवतांकडून कुठे जातात, विष्णूकडे. की प्रॉब्लेम आलेला आहे, मग भगवंत अवतरित होतात आणि त्या राक्षसाचा नाश करतात. मग देवताकडे त्यांची परत पूजा करतात, स्तुती करतात. मॅनेजमेंट होऊन राहिलं, हे की नाही. तर म्हणून बघणे की ते अंश आहे, जसे आपण पण अंश आहेत, पण आपण आपल्याकडे एवढी पॉवर नाहीये. आपण वर्कर क्लास सपोज हे की नाही? पगार दिला, आपलं घर चाललंय, मॅनेजमेंट नाही करू शकत. त्यांच्याकडे जी पॉवर आहे, इंद्र, सूर्य, चंद्र, हे सगळे पॉवरफुल देवता आहे, हे की नाही. हे लक्षात ठेवणे. तर हे कोण शिकवेल, हे शास्त्र सांगतात. ते गुरु शिष्य परंपरेद्वारे हे ज्ञान मिळालं नाही तर लोक म्हणतात सरीक आहे, तर ते चुकीचं आहे. तर भगवंत एकच आहे, पण त्यांचा अंश अनेक आहे. म्हणून हा श्लोक लक्षात ठेवा नेहमी. नित्यो नित्यानाम म्हणजे सगळे नित्य आहेत. भगवंत नित्य, आपण पण नित्य आहे, सगळे आत्मा नित्य आहे. चेतना चेतना नाम, सगळं त्यांनाही चेतना आहे, आपल्यालाही चेतना आहे. पण एको बहुनाम यो विदधाती कामान, कामान म्हणजे इच्छा, विदधाती म्हणजे पूर्ण करणे. एकच व्यक्ती जो आहे, जे कृष्ण आहेत, ते सगळ्यांचे बहुनाम, हजार करोडो अनंत अनंत जे जीव आहे सनातन नित्य, त्यांच्या इच्छा पूर्ती तेच करणे. ठीक आहे. म्हणून भगवंत आणि देवता यांना एकाच पातळीवर समजू नये. इव्हन ब्रह्मा आणि शिवजी हेही जे आहेत, हे काय करतात हे त्यांची एक कार्य आहे. तर आपण बघितलं की ब्रह्म हे पण एक जीव आहे, जे काय करतात आहे, ज्यांनी रजगुण घेतलेला आहे, म्हणजे रजगुणामध्ये निर्मिती करतात आहे. भगवंतांकडनं एम्पावर आहे. त्यांच्याकडे भगवंतांचे जीवांमध्ये सगळ्यात जास्त जे शुद्धते आहे. शिवजी हे काय आहेत, हे श्रीकृष्ण जे आहेत त्यांनी परमनंटली तमगुण स्वीकारलाय, संहार करण्यासाठी भौतिक तांडव नृत्य करून ते करतात. तर हे शिवतत्व आहे, जीव नाही आहेत ते, शिवतत्व. म्हणून भगवंत म्हणजे त्यांना भगवंत म्हणजे म्हणून भगवान शिवजी म्हणतात, हे की नाही. तर पण हे शिवतत्व आहे, ते कृष्ण तत्व वेगळे आहे. तर शिवतत्व कुठे, कैलास पर्वतावर राहतात, या ब्रह्मांडात नाही, कैलास. आणि भगवंत कुठे राहतात, वैकुंठात त्याच्यावर. आणि ब्रह्मदेव कुठे राहतात, या ब्रह्मांडामध्ये हायएस्ट प्लॅनेट सत्य लोक. समजलं ना. तर या नाच्यानुसार म्हणून कोण कसा आहे.
म्हणजे कोण किती पॉवरफुल आहे. तर ब्रह्मदेवानंतर शिव, म्हणजे ब्रह्मदेव जे आहेत त्यांच्यापेक्षा पॉवरफुल शिव होतात कैलास पर्वत, हे की नाही. आणि त्यानंतर वैकुंठ आहेत, गोलोक वृंदावन, हे समज. म्हणून त्यांचे आराधना करणाऱ्यांना म्हणतात शिवविरिंची नूतम, ब्रह्मा आणि शिवजींच्या. काही लोक म्हणतात की अरे मानव पूजा ही माधव पूजा आहे. पण ते पण चुकीचं आहे. कारण लोकांना काय वाटतं की बेसिकली आपण भगवंतांपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून एक कुठलेही पुण्य कार्य केलं की त्यांच्याकडे पोहोचून जाईल. पण जसं आपण म्हणतो की एक झाड आहे, झाडाला काय असतात, मुळं आहे, फांद्या आहेत, खोड आहे, झाड पानं फुलं फळं आहेत. तर कुठेही पाणी घातलं तर झाड वाढेल का? फक्त मुळाला पाणी टाकलं तर सगळ्यांना पाणी पोहोचेल, हे की नाही. म्हणजे वैयक्तिकरित्या सगळ्या फुलांना सगळ्या पानांना पाणी घातलं तरी ते काय होतील, कोमळतील. पण मुळाला पाणी टाकलं तर ऑटोमॅटिक सगळ्यांना पाणी पोहोचेल. तसंच सर्व देवी देवतांना प्रसन्न करणे एका वेळेस कोणाला शक्य पण नाहीये. एकच रीतीने शक्य आहे ते. काय? विष्णूंना प्रसन्न करणे. अलग लक्ष. तर अं, हा एकमेव तो पर्याय आहे. हम्म. यथा तरोर मूल निषेचने तृप्यन्ति तत्स्कंद भुजोपशाखा प्राणोपहाराच तथा इंद्रियाणां तथैव सर्व अर्हणम अच्युतेज. हा एक श्लोक कोणी म्हटलेला आहे? श्रीकृष्ण. कोणाला म्हटलाय? अच्युत आपल्या उद्धवाला. काय म्हणतात ते भगवंत? यथा तरोर मूल निषेचन. तरोर म्हणजे झाड. जसं यथा झाडाच्या मुळाला मूल निषेचन त्रप्यंती, सगळे तृप्त होतील. भुज उपशाखा प्राणोपहाराच यथ इंद्रियाणा. जर अन्न जे आहेत ते तोंडाद्वारे पोटात गेलं तर काय होईल? सर्व इंद्रियांना ताकद होईल. तसं तथैव सर्व अर्हणम, त्याच प्रकारे सगळ्यांची पूजा होईल जर तुम्ही अच्युत इज्जा. जेव्हा अच्युत म्हणजे श्रीकृष्णांना पूजा, हे आपण जाणणे आवश्यक आहे. ठीक आहे. तो भागवंत श्लोक. ठीक आहे. पुढे लक्षात ठेवणे, पण तुम्ही हे मराठीत लिहिणे आवश्यक आहे. जसे झाडाचं उदाहरण, तोंडातून अन्न पोटात, नाही तर कानाद्वारे टाकलं तर काय प्रॉब्लेम, काही होणार नाही. नाकातून दिलं नाही, पोटात जाणे आवश्यक आहे, थ्रू माउथ. तर हे लक्षात आलं सगळ्यांच्या. त्यानंतर येत आहे की श्रीकृष्ण कशा प्रकारे या भौतिक जगामध्ये हम्म. काय आणलं ते? धर्म संस्थापनार्थाय, जेणेकरून सात्विक लोक जे आहेत ते माझ्याकडे आकर्षित होतील, आणि ज्या ज्या श्रेणीमध्ये लोक आहेत तेही काय होतील? प्रगतीत सर होतील, कुठे पण आहेत. म्हणून बघून त्यांनी काय केलंय? चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागश. तर मानवी समाजाचे त्यांनी 4 विभाग केले. कशावर आधारित? गुण कर्म विभागश.
तस्य अकर्तारम तस्य अकर्तारम अपि मां विद्य अ- तस्य कर्तारम अपि मां विद्य अकर्तारम अपि, की भौतिक प्रकृतीच्या तीन गुण आणि त्यांना अनुस्वरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे चार विभाग निर्माण केले. तर कुठले कार्य झालं, तर कार्याने बद्ध होतील का भगवंत? नाही. जरी मी ही व्यवस्थेचा करता झालो, तरी मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. म्हणजे मला तुम्ही त्याच्यातनं काय घाल, की आता श्रीकृष्ण काय झाले, क्षत्रिय झाले नाही, किंवा अं, यादव झाले, ते त्याच्या पर्याय आहेत. समजलं की नाही? गुण कर्म विभाग कशा, तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जे काय आहे, हे जे बनवले आहे, त्याच्यात विशिष्ट प्रकारचा जो गुण आहे आणि कर्मानुसार ते विभाग केलेले आहे. पण आपण असं समजू नये की मग भगवंत पण त्याच्यात येतात. ते त्याच्यात पर्याय, कारण ते कर्तारम निर्माण केले, पण ते अकर्तारम त्याच्यात त्यांचा समावेश आहे. हे लक्षात ठेवणे खूप महत्वाचं आहे. तर जसं आपण बघू की जन्मना जायते शूद्र, जन्माला त्याला कोणालाच माहित नसतं, तर सगळ्यांना काय ज्ञान द्यावं लागतं. तसंच मानवी समाज हा इतर पशु समाजाप्रमाणेच आहे, परंतु मनुष्यांना पशु स्तरापासून उन्नत करण्यासाठी उपयुक्त वर्णाची निर्मिती भगवंताद्वारे करण्यात आलेली आहे, जेणेकरून काय होईल, पद्धतशीर कृष्ण भावनेचा विकास होऊ शकेल आणि एखाद्या विशिष्ट मनुष्याचे कर्म करण्याची प्रवृत्ती ही त्याने प्राप्त केलेल्या गुणानुसार ठरवली जाते. नॉट आपण जन्म नाही, जन्म कर्म विभाग कशा नाहीये, काय, गुण कर्म विभाग. याची जी या भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांना अनुसरून प्रत्येकाच्या जीवनाचे लक्षण काय याचं वर्णन 18व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे, की सत्व रजतम कशा प्रकारे, कोणामध्ये काय काय गुण आहेत, हे की नाही, त्यानुसार त्यांचे ही चातुर्वर्ण्यामध्ये काय होतं, विभागीकरण होतं. तर आता यांनी निर्माण केलं की या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिक जगामध्ये आल्यानंतर तीन पैकी एका गुणाला प्रभावित होईल. काही सात्विक राहतील, काही राजसिक, काही तामसिक. हिरण्यकशिपू हा पण कश्यप मुनींचाच पुत्र होता, पण तो तामसिक होता, हे की नाही, विष्णूलाच मारण्याचा विचार करत होता, विचार करा. आणि दुसरे आहेत आदित्य, ते भगवंतांचे काय होते, पूजक होते, सत्वगुणी. तो जीव हा त्याचा एक वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, कुठला गुण स्वीकारेल, जो गुण स्वीकारला त्याप्रमाणे त्याचं कर्म होईल आणि तो त्या गुणामध्ये त्याचा तो प्रावीण्य मिळेल. इन द सेन्स की जसं सपोज असं म्हटलं की आजचा क्लास झाल्यानंतर सगळ्यांना एक एक दहाची बाटली मिळेल सपोज, तर कोणी म्हणा अरे काय, म्हणजे तुम्हाला कोणाला आनंद होईल का? कोणालाच होणार नाही, हे की नाही. पण समजा की वृंदावनचा महाप्रसाद सोनपापडी मिळेल, तर सगळे म्हणतील अरे मला पण पाहिजे, हे की नाही. आलं लक्षात? पण रस्त्यावर तुम्ही जाहीर करा की एक स्लोगन, म्हणजे एक म्हणा की जे काय ABCD की जय, आणि तुम्हाला एक बाटली मिळेल, सगळे 10,000 जमा होतील की किसकी जय बोलना, बोलो मेरे को बाटली दे दो हे की नाही. तर त्या त्या प्रमाणातले जे लोक आहेत, त्या गुणातले तेच येतील की जे तामसिक असतील, ते लगेच तयार होतील, हे की नाही. सो अँड सो. तो रस्त्यावर भांडण चाललेलं असेल, तर राजेश म्हणेल तर तो वाटच बघेल, तोही तिथे जो असेल त्याला मारेल, कारण त्याचा रजोगुण आहे तो त्याला वाटत संधी मिळाली, हात धोलो है कि नहीं. तो अच्छा है, चलो हात मेरा पूजा हे कर रहा था, अभी देख के आता हूँ. काय झालं तो प्रसंग सगळ्यांनी बघितला, पण एकच जण त्याचा हे झाला, कारण तो राजेश आहे. सकाळी सकाळी कोण उठणार 4 वाजता जप करायला? कोण उठणार? तुम्हाला नाही उठायला पाहिजे. राजे तांबे त्यांना उठायला, तुम्ही अरे 2 बजे तुम्हें सोया.
घंटे रात्र तो रात, अभी तो रात बाकी आहे. तर तो तामसिक लोक आहे की नाही, तर हे लक्षात घे. तर त्या त्या कर्माला तो त्या त्या गुणांशी ते आसक्त होतील, प्रभावित होतील, आणि त्यांचे कार्य तशा प्रकारे ते अग्रसर होतील, तसे तसे त्यांना त्यावेळेस शरीर मिळतील, हे की नाही. नमाम कर्माणी लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. पण भगवंतांना तसं तशा प्रकारे कुठल्याच प्रकारे प्रभावित करत नाही कुठले गुण. इतिमाम यो अभिजानाती कर्म भिन्न बद्धते. जो हे जाणेल की कोणत्याही कर्माने कृष्ण बद्ध होत नाही, तसेच कृष्ण कुठल्याही कर्मफलाची आकांक्षाही करत नाही, हे सत्य ज्याला जो जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. फक्त ज्ञान हे म्हणून काय ज्ञान कर्म संन्यास. दिव्य ज्ञान काय आहे? श्रीकृष्ण यांचं जन्मकर्म दिव्य आहे. कोण आहे श्रीकृष्ण हे तत्वता जाणलं की आपल्यालाही या गुणांनी आपण प्रभावित होत नाही. कारण गुणांनी प्रभावित झालो की आपल्याला रिॲक्शन लागते, है की नाही. मग रिॲक्शन लागली की आपल्याला पे करावं लागेल, जन्म घ्यावा लागेल, सो अँड सो. तो उदाहरण दिलेलं आहे. 3 उदाहरणं दिलेली आहे कशा प्रकारे भगवंत जे आहेत यांना कोणत्याही कर्माने ते बंद होत नाही. फर्स्ट काय आहे? तात्पर्य वाचो. जसं भौतिक जगात राज्यांचे नियम राजाला लागू पडत नाही, आपण बघतो आहे की नाही. राजा जो आहे तो सगळ्यांसाठी नियम करतो, पण त्याला नाही लागू पडत नाही राजाला, अभि तुम भी फॉलो कर, तसं नाही होत. तशाच प्रकारे भौतिक जगाचे कुठलेच नियम भगवंतांना लागू पडत नाही. ते सदैव त्यापासून अलिप्त असतात. इतर जीव या कर्मफळात बद्ध होतात. फर्स्ट थिंग राजा. नेक्स्ट, कर्मचारी ज्याप्रमाणे खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करतात, त्याप्रमाणे मालक काही खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करू शकत नाही, हे की नाही. जसं ते म्हणतील कि मैंने 2 घंटा ओव्हर टाइम किया तो मेरे को पगार दो. तो मालक त्याला म्हणणार की चलो और काम करतो, मेरे को भी ओटी मिलेगा. तो म्हणणार आहे मेरा ही कंपनी है. आलं लक्षात. किंवा काय म्हणतात, चलो 5 घंटा काम करो, आपके लिए पाव भाजी लाता हूं. तर जे बाकीचे जे वर्कर लिहून चलो पाव भाजी तो मिलेगा, जे काय असेल, आलं लक्षात, खालच्या दर. तसं मालक नाही होणार आसक्त अशा खालच्या दर. तर भौतिक जगामध्ये जे काय आहे त्यासाठी लोक काय करतात आहे, अहोरात्र कष्ट करतात आहे. याची याचा कोणी स्वप्नातही विचार करत नाही, म्हणजे आध्यात्मिक जगातील व्यक्ती. आलं लक्षात. कारण जड प्रकृती मॅटर हे तुच्छ आहे, आणि आपण त्याला पकडलेलं आहे की नाही हेच आपल्याला आनंद देऊ शकतो. जड हे आपलं शरीर जड. थर्ड जे आहे आपण बघतो की पावसाशिवाय आपण बघतो पृथ्वीवर काही पण वनस्पती वाढण्याची शक्यता नाही. पाऊस आला आता बघा जरा नंतर येईल. तरी सर्व वनस्पतींसाठी पाऊस जबाबदार नाहीये. जसं उदाहरणार्थ की काही झाडं काय देतात, गोड फळं देतात, पण काही झाडांना विषारी फळं पण येतात. त्याला पाऊस कारणीभूत आहे का? तो झाडच मुळी विषारी आहे. येतं लक्षात. तर हे जे गोड किंवा कडू फळं जे मिळतात आहे ते झाडाच्या स्वभावावर अवलंबून आहेत, त्यात पाऊस जबाबदार नाही. त्याचबरोबर भगवंत पावसासारखे सर्वांसाठी समान आहेत, पण जीवांच्या विविध परिस्थितींसाठी भगवंत जबाबदार नाही. कोण आहे जबाबदार? तो स्वतः त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्याची त्याचा दुरुपयोग तो कारणीभूत आहे त्याच्या विनाशकारक अस्तित्वासाठी, जे तमो आणि रजगुण मध्ये आहे. कारण ते सतत स्वीकारतात काय, रजो आणि तमो, रजो तमो.
त्यामुळे काय होईल, अधोगतीला म्हणजे असं शरीर मिळेल, 84 लक्ष योनीतील अध योनी मिळेल. पण सात्विक राह त्यांना पण आहे मुभा. सात्विक गुण स्वीकारा. सकाळ म्हणजे जे काय आपण सात्विक गुण आहे, तर तुम्हाला काय मिळेल, देवतागण म्हणजे स्वर्गात पण जन्म मिळू शकतो. तसं राहा, आहे की नाही. शुद्ध राहा, स्वच्छ राहा, तपश्चर्या करा, तुम्हाला काय मिळेल, भगवंतांचं नामस्मरण करा, तर उच्च शरीर मिळेल. तेव्हा 10वीत 60 लोक असतात, त्यात 2-4 जण आय एस होतील, काही जण बिझनेसमॅन होतील, आणि काही जणांना नोकऱ्या, काही जण नाही लागतील. कोण जबाबदार आहे? शिक्षक जबाबदार आहे त्याला, की ते शाळा जबाबदार आहे? समान शिक्षण दिलेलं आहे सगळ्यांना, पण त्याचा उपयोग कोणी केला? ज्यांनी ज्यांनी ज्याचा कसा कसा उपयोग केला, तसं तसं त्याला त्याची प्रगती आहे जनरली. म्हणून भगवंत हे कुठल्याही कर्माने बद्ध होत नाही, समजलं. जरी त्यांनीच ही काय केलेली आहे, योजना केलेली आहे या भौतिक जगात, पण ते त्याच्या बाहेर आहे. ओके. तर शेवटची लाईन आहे, सामान्य मनुष्याप्रमाणे भगवंतांचे कर्म सकाम कर्मच आहे असे जो समजतो, तो निश्चितपणे स्वतःच सकाम कर्मफलामध्ये गुंतून पडतो. परंतु जो परमसत्याला जाणतो, तो कृष्ण भावनेत स्थिर झालेला मुक्त जीव आहे. तर जस्ट समजा की कृष्ण हे त्रिगुणाच्या परे आहेत आणि ते दिव्य आहेत, यांनीच आपला उद्धार होईल. आपण कर्मबंधनात होणार, अर्थात आपले कार्य पण त्या प्रकारे होते. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वही पूर्वतरम कृतम. प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे. हे कोणाला म्हटलं आहे? अर्जुनला म्हणतो, अरे आता हे जे सांगतोय याचा भरपूर जणांनी त्याचा उपयोग केलेला आहे, तू पण त्यांना फॉलो कर. काय करायचं तुला? मी दिव्य आहे, माझ्या आदेशाचं पालन कर, तुला कुठलंच पाप लागणार नाही. मनुष्यांचे 2 वर्ग आहे. काय त्यात? काही जणांना अंतःकरण विषयांनी पूर्ण भरलं असतं, कर्मी, आणि काहींना कुठल्याच प्रकारे विषयाची इच्छा नसते. दोघांसाठी काय आहे? भक्ती हितकारक आहे. जे कर्मी आहेत त्यांचं हृदय शुद्ध होईल, हे की नाही, कृष्ण भावना स्वीकारल्यानं. आणि जे आधी शुद्ध आहे त्यांनी पण काय करावे? कृष्ण भक्ती करून कार्य करावे, जेणेकरून काय होईल, इतरांना मार्गदर्शन मिळेल. यज्ञात आचरती श्रेष्ठ तत्त देवेतर. जरी त्यांना काही कर्मफळाची अपेक्षा नाही, पण तरी कर्मफळ, तरी कर्म करा. कुठले? यज्ञार्थात कर्म, भगवंतांना प्रसन्न करा, जेणेकरून जनता तुम्हाला काय करेल, अनुसरण करतील, फॉलो करतील. हे आपलं हे कार्य, हे जरुरी आहे. म्हणून अर्जुन म्हणतोय की मी युद्ध करणार नाही. तिकडे म्हणतात तुझ्यासाठी नको करू, माझ्यासाठी कर, माझा आदेश आहे म्हणून कर. आता दुसरा एक हे होत आहे की हे कर्म कसं जाणणं, कर्म अकर्म विकर्म, ते हे गहन आहे. किम कर्म किम अकर्मेति कवयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यद ज्ञात्वा मोक्षस्य अशुभात्. कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोक गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो, जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. तर आता हे अं, कसल्या प्रकारे कार्य करणे, म्हणजे आपला मनुष्याचा धर्म काय बेसिकली, हे कोण ठरवेल? तर धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम. जर धर्माची व्याख्या कोणी केलेली आहे, तत्व कोण सांगताय? फक्त कृष्ण सांगू शकतात. धर्म तू साक्षात भगवत प्रणीत. पण ते नाहीये तर त्यांनी शिकवलेलं आहे कोणाला? 12 महाजन आहेत.
की ब्रह्मा, नंतर शिव, नारद, मनु, चतुष्कुमार, कपिल, प्रल्हाद, भीष्म, सुखदेव गोस्वामी, यमराज, जनक आणि बली महाराज यांच्यासारख्या महाजनांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. आणि तेव्हा पुढे आपण काय होईल, आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे आपण जाणू, म्हणजे बेसिकली योग्य मार्गावर जाऊ. तर जेव्हा माहित नाहीये तेव्हा आपण काय शोधतो, अरे 12वीत पास कसं व्हायचं, तर ते म्हणतात अरे अमुक क्लासेस जॉईन करा, 99% मिळवा, हे की नाही, शोधतो आपण मार्गदर्शन. तसंच भक्तीमध्ये प्रगती काय, तर कार्य कर्म काय, अकर्म काय, विकर्म. तर डायरेक्ट श्रीकृष्णांकडनं घ्या माहिती करा, नाही असेल तर महाजनांकडनं. कर्मणो हि अपि बोधव्यम, बोधव्यम च विकर्मणः, अकर्मणस्य बोधव्यम गहना कर्मणो गती. तर कर्माच्या गुंतागुंती समजणे अतिशय कठीण आहे. लोक म्हणतात अरे मला सांगा या जीवनामध्ये मला हा प्रॉब्लेम कसा आला. तर हे जसं म्हणते की तुम्हाला मलेरिया झाला तर कुठला डास चावला, कधी चावला, का चावला, ते ते मुश्किल आहे आणणे. आलं लक्षात. कारण काय, कर्मणा गहना गहनो कर्मणो गती. ती कर्माची जी आय मीन गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने काय करणे, कर्म, विकर्म, अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. तर कर्म आपण बघितलंय, कर्म म्हणजे काय, की जो व्यक्ती शास्त्रानुसार आधारित कार्य करतो कुठल्याही आसक्तीशिवाय, त्याला काय मिळेल, तो बेसिकली वर्णाश्रम धर्मामध्ये कार्य करतो. कर्म किंवा माझे जे गुण आहे, माझे कर्म जे आहे त्यानुसार मी या स्थितीत आहे, तर मी कुठल्याही आसक्ती शिवाय शास्त्रावर आधारित कार्य करतो, ऑटोमॅटिक त्याला चांगलं फळ मिळतं. पण जो शास्त्राविरुद्ध सर्व भौतिक आसक्ती सोबत कार्य करेल त्याला काय होईल, वाईट परिणाम होईल. त्याला म्हणतात विकर्म. विकर्म म्हणजे शास्त्राविरहित, शास्त्राच्या आदेशाविरुद्ध कार्य करा. आणि अकर्म म्हणजे आपण पहिलेच बघितलं की फक्त श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ. आता अर्जुन काय करतो की मला राज्य मिळेल न मिळेल मला माहित, कृष्णाला संतुष्टी देतोय मी, त्यामुळे मला कुठल्याच प्रकारचं हे नको. त्याला म्हणतात अकर्म. तो कुठल्याही प्रकारे फळाला तो बद्ध राहत नाही. उदाहरणार्थ पोस्टमन, पोस्टमन एखादा देईल बातमी की तुम्हाला तुमच्या कोर्टाची केस तुम्ही हारले आहे, तर तो त्याला अजून पकडून मारला नाही, ते तूच आणलेलं आहे. अरे तुम्ही जिंकले, तुमची केस तुम्ही हारला, किंवा तुम्ही जिंकला करोडपती, कोण बनेगा करोड, हे घ्या 1 करोड रुपये. तर त्यांनी त्याच्या खिशातून दिले नाही, तिकडनं आलेले आहे. तो फक्त काय, तर तो फक्त तुमचं सरकारचं काम करतोय. त्याच प्रकारे आपण भगवंताचा सेवक म्हणून कार्य करत, की क्या करणे का हे करो, कुठला तरी कर्म नाही, त्याला म्हणतात अकर्म. आणि श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ काम करणे हे ऍक्च्युली आपल्या सगळ्यांत शाश्वत आपलं अस्तित्व आहे. ऑटोमॅटिक आहे ते, डिफॉल्ट. कर्मण्य कर्म यह पश्येत अकर्मणी च कर्म यह सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्म कृत. जो कर्मात अकर्म बघतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य आहे. आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे. तर कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य हा स्वाभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त असतो. तर भगवंत स्वतः म्हणतात की ऍक्च्युली कृष्ण भावनेमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तो मुक्त झालेला असला पाहिजे, तेव्हा नाही तर तो कृष्ण भावना स्वीकारणार नाही. सगुणान समतीतैतान ब्रह्म भूयाय कल्पते. पण आपल्या कार्याने परत आपण त्या 3 गुणांमध्ये पडू नये, म्हणजे अपराधात्मक कार्य किंवा मग परत भौतिकतेमध्ये आपण जाऊन परत बद्ध होऊ नये. तर अकर्म म्हणजे फलरहित कर्म. फलरहित कर्म म्हणजे
पापही नाही पुण्यही नाही. फक्त संतुष्टी कोणाची? भगवंत. तर गुरूंच्या आदेशानुसार तो सर्व प्रकारचे कर्म बघणं, तो फिक्स नाही राहणार. इन द सेन्स, तो या चातुर्वर्ण्यामध्ये कुठलेही कार्य दिलं त्याला, तो त्याच्यात बघणार आहे. पूजा दिली, शू स्टॉल दिला, त्याला एक क्लास द्यायला लावला, किंवा प्रसाद सर्विंग करा, तो त्याची सेवेमध्ये बघणार आहे. आलं लक्षात? कारण त्याला कुठल्याच प्रकारे त्याचं ग्रेडेशन नाही, त्या भौतिकतेमध्ये आसक्त, त्या कर्मामध्ये आसक्ती नाही त्याला. त्याला कर्मफळ काय आहे? कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी. गुरु म्हणजे बेसिकली गुरु प्रसन्न तेव्हा कृष्ण प्रसन्न. म्हणून जो तेथे यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नि दग्ध कर्माण तमाहू पंडितम बोधा. तेथे अशा व्यक्तीचं लक्षण काय आहे? जो ज्ञानी आहे, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीची लक्षणे फर्स्ट दिसतात. काय झालेलं आहे? यस्य सर्वे समारंभा कामसंकल्प, ज्याने प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित आहे, म्हणजे तो क- कार्य करण्याच्या आधीच त्याची फळ त्यागून देतो. थोडं रे सेवा कर, ही तुला दोन चार गुलाबजाम मिळतात ना, मला नको आहे ते. सेवा द्या पुरी. कारण काय? तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे. तो कर्म करणाऱ्याच्या मनुष्याचे कर्मफळ, कर्म केलं तर कर्मफळ असेल, तो त्याच्या अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे तो जळून भस्म करतो. काय करतो तो? त्याचं ज्ञान जे आहे हे असं अग्निरूपी आहे. कर्मफळ म्हणजे काय बघा? दोरी बघा, दोरी. कर्मफळ म्हणजे काय? दोरी. ते एक सोन्याची दोरी आणि एका लोखंडाची दोरी. तर पाप म्हणजे लोखंडाची दोरी बंद, आणि पुण्य म्हणजे सोन्याची दोरी सोबत तुम्हाला सोन्याने बांधा. पुण्य म्हणून पुण्य कमाव, पुण्य. तर पुण्य कमाव एक ठीक आहे त्या पाप करण्यापेक्षा, पण परत इथे भौतिक जगात द्यावं लागेल. म्हणून अकर्म म्हणजे कर्मफळ जाळणे म्हणजे नो जन्म, डायरेक्ट वैकुंठ याच्या. तर हे लक्षात ठेव. तर ज्ञान काय सांगतं? विषय कर्म फळाबद्दल आसक्ती नाही. आलं लक्षात? हे कोणाचं लक्षण आहे? ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीचं. कुठलं ज्ञान? आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीचं लक्षण आहे. फर्स्ट लक्षण हे. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्य तृप्तो निराशय कर्मण्य अप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सर. नेक्स्ट आहे त्याचं की आपल्या कर्मफलावरील सर्व आसक्तीचा त्याग करून तो नित्य तृप्त आणि स्वतंत्र राहतो. जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत. दुसरं लक्षण काय? तो कारण तो कर्मफळावर आसक्त नाही म्हणून तो नित्य तृप्त आहे. कारण जो कर्मफळावर आसक्त ठेवतो त्याला शाश्वती नसते. अरे ठेवले की नाही तू, संपलेत म्हणजे फळ, तर तो तृप्त राहत नाही. त्याला वाटतं अरे नेक्स्ट टाइम अजून मिळायला पाहिजे, किंवा ते ठेवले तर फसणार का, म्हणजे प्रॉब्लेम, एन्झायटी वाटते. हा पहिले नित्य तृप्तो निराश्रय. कुठल्याच प्रकारे तो त्या कर्मफळावर आश्रयित राहत नाही. तुम्ही म्हणता अरे हमने बनाए तो थे 4,000 गुलाबजाम, लेकिन 5,000 लोग आले म्हणून तुम्हाला 4 देणार होतो, आज एकच द्यायचं. तर त्याचा आश्रयित होता, अरे इसके वजह से मैंने तो सब्जी नहीं लिया पनीर. म्हणजे एक उदाहरण देत आहे की त्याचा आश्रय त्या कर्मफळात असल्यामुळे त्याचं जीवन प्रॉब्लेमॅटिक होईल, सिच्युएशन बेस्ड. पण जो त्या फळावर आश्रयित नाहीये, स्वतः तृप्त आहे,
त्याला दिलं नाही दिलं तरी तो आनंदी आहे. म्हणून प्रॉब्लेम काय? कर्मफळावर आसक्ती. हे दिव्य ज्ञान मिळालं तो ती आसक्ती सुटली. निराशीर यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुरम नाप्नोति किल्बिषम. असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. कम्प्लिटली फोकस. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाचा भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरताच कर्म करतो. आजकाल वेगळं चाललेलं आहे. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्मांनी प्रभावित होत नाही. आजकाल लोकांना अनावश्यक जे आहेत गोष्टी ज्या जीवनावश्यक नाहीये त्या इतक्या महागड्या तरी पण ते विकत घ्यायला ते प्रभावित होत. तर कन्झ्युमरिझम चालू. एखाद्याजवळ 5 मोबाईल असतात, त्याची गरज आहे का काही? पण शो आज हा तो दुसरा तो. कारण की काही जणांकडे 24 गाड्या आहेत. थोडं हा माणूस 24 कान चालून काय करणार? तर ती जी आपली जीवन जे आहे हे आपली शक्ती ही सीमित आहे. आपला वेळ आपला तर तो या अनावश्यक गोष्टीसाठी खर्च केला तर मेन गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ नाही. म्हणून फक्त जीवनावश्यक गोष्टी किती पाहिजे आपल्याला, अन्न वस्त्र निवारा आणि भक्तीसाठी जे काय लागेल तेवढ्यासाठी बाहेर बाकी कर्म करे. बाकी पूर्ण वेळ शक्ती कशासाठी करे नाही, नवविधा भक्तीमध्ये प्रगतीसाठी. कारण शरीर सोडल्यानंतर किती 14 कार घेऊन तुम्हाला स्मशानात नेणार नाही, एकाच कारमध्ये न्यावं लागेल. किंवा जे काय प्रॉपर्टी इथेच राहणार आहे, तुमचे 1000 सूट तिथेच राहून राहणार, घड्याळ इथेच राहणार, चष्मे राहणार, काही जाणार नाही. पण आध्यात्मिक प्रगती तुमच्यासोबत हे की नाही? तर ते तुम्ही एवढे इथे खर्च केली आणि आध्यात्मिक प्रगती 10%च केली तर काय फायदा? 90% सगळं यश इथेच राहील. पण इथे आवश्यक 10% जे केलं आणि 90% प्रोग्रेस केला तो जर नेक्स्ट जन्मी काय आपल्याला चांगला पद मिळेल म्हणजे डायरेक्ट तुम्ही प्रचारकच म्हणजे प्रचारक काय म्हणतात योग भ्रष्ट जो आहे तो पूर्ण करू शकत नाही. तो डायरेक्ट भक्त म्हणूनच झाला. तो त्याला कुठे प्रचारित झाले नाही. तो म्हणजे कृष्ण हरे कृष्ण जप करतो म्हणजे पहिले 16 माळा केलाय मी, म्हणजे तो आधीच जन्मलेला आहे त्यानुसार. तर ती प्रगती आपल्याकडे शाश्वत राहते. म्हणून इथे लिहिलं आहे की जो आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केलेला व्यक्ती काय करतो, शारीरम केवलम कर्म. शरीर सुदृढ राहण्यासाठी काय आवश्यक आहे? 4 चपात्या खाऊ शकतो. तुम्ही 1000 चपात्या लाटून काय फायदा, हे की नाही? त्या प्रकारे काय यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्ध असिद्धो च कृत्वापि न निबध्यते. जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट होतो, जास्त प्रयास नाही. म्हणून काय लिहिलंय, अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंघस्य लौल्यस्य षड्वीर भक्ती विनश्यते. तो प्रयास जो आहे अनावश्यक गोष्टी प्राप्त करण्यात तो आपली भक्ती विनश्य करते. सहज काय ती तो लाभ संतोष. जो द्वंद्वापासून मुक्त राहतो, जिथे डिबेट चाललेले आहे, जीवा कधी पडला, इथे कधी आलो बरं ते, अरे आता इथून तू बाहेर निघ पहिले, हे की नाही? भक्ती कर. ते कोण बघत बघ. तो अनावश्यक डिबेट मध्ये नाही पडत. तो कोणाचा मत्सर करत नाही आणि यश अपयश मध्ये स्थिर राहतो. कारण त्याला काय माहित आहे की आगमा अपायनो अनित्यास, हे अनित्य आहे. ताम स्थितिक्षस्व भारत. आज भारत जिंकला म्हणून फटाके फोडणे, तू उद्या हारल्यानंतर रडणे, परत जिंकला फटाके फोडणे, हे चालत राहणार तू. लक्षात आलं तर स्थिर राहणे. कारण हे भौतिक जगमध्ये चेंज, यश अपयश गोल 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 घुमत राहणार. तो जरी सर्व प्रकारची कर्म करीत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही, हे की नाही? म्हणून आता तो कृष्णाने सांगितलं की युद्ध करताय बद्ध होणार नाही.
गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा यज्ञायाचरता कर्म समग्रम प्रविलीयते. जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते. म्हणून काय म्हणलंय अर्जुनाला, काय म्हणलं की निस्त्रैगुण्यो भव अर्जुना, की सत्वगुणातून शुद्ध सत्वात. सत्वगुण पण बाध्य करतात की आनंद ज्ञान आहे, चलो अच्छा चल रहा है. माझ्यासाठी नाही, माझ्या आनंदासाठी नाही, कृष्णाच्या आनंदासाठी. त्याला म्हणतात शुद्ध सत्व. तर प्राकृतिक तीन गुणांपासून जो अनासक्त आहे तो दिव्य ज्ञानात येतो, स्थित असतो. म्हणून जो प्रत्येक स्थितीमध्ये कृष्ण भावनेपासून त्याचं मन कधी विचलित होऊ शकत नाही. आणि लक्षात 100% कधी पण त्याचं काय, कृष्ण भावना. म्हणून त्याचे कर्मच यज्ञाप्रमाणेच असते. कारण प्रत्येक त्या कर्मामागे त्याचा उद्देश काय, श्रीकृष्ण संतुष्टी. तर हे आहेत आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीची लक्षणे. श्लोक नंबर 19 ते 23. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धाम प्राप्ती होते. कारण तो आध्यात्मिक क्रियामध्ये पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाची आहे. तर यज्ञ करण्यामध्ये, यज्ञ करणारा जो आहे तो एक सामग्री टाकतोय आणि एक स्वीकारतोय आणि त्याचा काय इफेक्ट होत आहे. पण या सगळ्या कार्यामध्ये उद्देश एकच आहे, यज्ञपूर्ती, यज्ञ संतुष्टी. तर त्यामुळे कृष्ण भावना भावित व्यक्ती जी आहे ही सर्व कार्यामध्ये तल्लीन काय, एक कृष्णामध्ये तल्लीन आहे. म्हणून तो निश्चित भगवद्धाम प्राप्ती करतो. तर प्रभुपाद लिहितात की कृष्ण भावना भावित अनेकविध कर्मे आहेत आणि त्या सर्वांचे वर्णन पुढील श्लोकात करण्यात येत आहे. तर लिहितात की भौतिक विकारांमध्ये गुंतलेला बद्धजीव हा भौतिक परिस्थितीत कर्म करणार हे निश्चितच आहे. भौतिक विकार आला की तो भौतिक कर्म मध्ये कार्य करेल. म्हणून त्याने अशा परिस्थितीतून मुक्त होणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीमधून मुक्त होऊ शकतो त्याला म्हणतात कृष्ण भावना. भौतिक प्रदूषण आहे, त्यातून बाहेर निघणे म्हणजे ती प्रोसेस म्हणजे कृष्ण. उदाहरण काय दिलंय, सपोज दुधाचा पदार्थ खाऊन काय झालेला आहे, जास्त खाऊन एखादा व्यक्ती रोगी झाला तर त्याच्यात काय होतं, पोटात विकार निर्माण होतो. तेव्हा त्याला दुधाच्या दुसऱ्या पदार्थाने म्हणजे दह्याने बरं केले जाते. तर आता भौतिक जगामध्ये आपल्याला आजार काय झालाय, विषयासक्ती आहे की नाही. तर आता विषयासक्ती म्हणजे की कार्य करतो स्वतःच्या संतुष्टीसाठी. तर कृष्ण भावना भावित कार्य काय आहे, तर म्हणतात, अरे हेच कार्य कर, फक्त कशासाठी करतोय, कृष्णाच्या संतुष्टीसाठी. उदाहरण तर तुम्ही केलं की अरे तू एक काम कर, तू ही धावण्याची शर्यत धाव, तू मस्त जोरात धाव, 400 मीटर 40 किलोमीटर धाव, पण तू माझ्यासाठी धाव. थोडा अरे मी काय म्हणजे एवढं धावू आणि मी तुझ्यासाठी आणू, हे की नाही. तर कोणी धावणार तेवढं माझ्या धागा तू मला देणार पाहिजे, ही ढाल, ही कप, फोटो, हे की नाही. हे सगळ्यांची विषयासक्ती झाली की नाही. प्रत्येक कार्यामध्ये कर्मफळ मला मिळालं पाहिजे, कारण कार्य मी केलेलं आहे. पण तो हा एक बेसिक रोग आहे, कारण तो बद्ध करतो.
परत मग धावण्यासाठी तुम्हाला मिळेल की नाही. इथे कृष्ण सांगतात की बेसिकली तुम्ही त्या एन्झायटी मधून बाहेर निघा, की तुम्ही जिंकाल की नाही जिंकाल. तुम्ही पळाला म्हणजे जिंकलात. म्हणजे तुम्ही तुमचा उद्देश काय ठरवला पाहिजे. तुम्ही कृष्ण भावने जाल, म्हणजे मला संतुष्ट करण्यासाठी कार्य करा. तुम्ही हारला तरी जिंकला. कारण काय, या कार्यानंतर तुम्हाला या कार्याने तुम्ही बद्ध होणार नाही. तर हा एक गोष्ट आहे. फक्त कृष्णाला आपल्या जीवनामध्ये प्रवेश देणे, कृष्ण भावनाद्वारे सर्व काम करे, तर आपले सर्व विषयासक्त, म्हणजे विषयासक्तीची चालली जाईल. जसं उदाहरणार्थ लोक काय करतात, अं, उन्हाळा झाला की अरे कूलर लाव, एसी लाव, थंड बर्फ शरबत लाव, हे की नाही. तरी संतुष्ट होत नाही, म्हणजे कारण प्रॉब्लेम राहतातच. पण जी भक्त काय करतात, अरे गोपालजींना म्हणजे भगवंतांना गरमी होत आहे म्हणून त्यांना चंदन लाव, पण चंदन घासावं लागेल, त्याच्यात आपल्याला घाम येईल. पण ते भगवंतांना लावल्यानंतर त्यांचं दर्शन घेतलं त्याच्यात तो आपला आत्मा जो सुखी होतो, तो त्याला तो आनंद मिळेल, तो हजारो एसीने नाही मिळत. आलं लक्षात. दॅट इज कृष्ण भावना. तर ती विषयासक्ती गेली, की मी माझ्यासाठी करतो. तर ते चंदन तुम्हाला, अरे मला पण गरमी होते मी लावतो पहिले, नंतर तसं कोणी लावणार नाही. किंवा त्या लावण्याने तुम्हाला थंडावा जाणवणार नाही. आलं लक्षात. हे कार्य करत. तर या भौतिक जगातील कर्मे जितक्या प्रमाणात कृष्ण भावना भावून होऊन किंवा केवळ श्री विष्णू प्रित्यर्थ केली जातात, तितक्याच प्रमाणात तल्लीनतेने वातावरण आध्यात्मिक होईल. म्हणजे आपण किती कर्मफलातून मुक्त होऊ हे कशावर अवलंबून आहे. आपण कितपत आपली कार्य कृष्ण भावनेत होऊन करता, म्हणजे भगवंतांच्या संतुष्ट करतो. अर्थात म्हणजे नवभक्त जो आहे, नवसाधक, त्याच्यात मनाला इच्छा असेल, अरे एवढे वर्ष झाले आता मला मेंटर बनायला पाहिजे, हे की नाही, सेवा करतोय मी, पण झालं तर चांगलं आहे. तर तो एक झाला की वो एक दिवस वेळ तो, हे की नाही. किंवा अरे लोक मला ओळखत नाही, आल्यावर दंड देत नाही, थोडं तरी ओळखलं पाहिजे की हे खूप सिनियर आहे. एक काय झाली, तो तितक्या प्रमाणात ते आध्यात्मिक नाही राहिला. आपल्याला आध्यात्मिकतामध्ये काय राहिलं पाहिजे, अरे मी येतोय मला भक्ती करू देत आहे. मंदिरामध्ये येऊन दर्शन मिळत आहे, सत्संग मला होतोय, ऐकायला मिळत आहे, आणि अजून मी अजून शुद्ध झालेलं नाही आहे. तर ही जी मनोवृत्ती आहे ती ऍक्च्युली आध्यात्मिकता आहे. हा नंबर आहे. कुठलाच वॉन्ट नाहीये की अरे मला मान पाहिजे. मला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही की भागवतम क्लास द्या, 20 वर्ष झाले. काय झालं, आणि हा टमक्या 10 वर्ष झाला आणि त्याला क्लास दिला, म्हणजे हे काय झालं, ही भौतिकता आपल्यामध्ये प्रवेश करतोय भक्ती, पण ती कार्य पूर्णतः श्रीकृष्ण संतुष्टीसाठी नाही आहे. प्रपोर्शन आहे, काही माझ्यासाठी काही सॉर्ट. जेवढी ती जाईल तेवढा आपण संतुष्टी अनुभवू. आलं लक्षात. जेव्हा परमसत्य मायेने आच्छादित येतो तेव्हा त्याला पदार्थ म्हटले जाते. म्हणून आपण जसे जसे मायेने आच्छादित जसं होईल, म्हणजे या या मनोवृत्तीने होईल की मी आहे, माझा पावर, तर तेव्हा तेव्हा जसं आपण जड पदार्थामध्ये जाऊ, म्हणजे त्या जडबुद्धीमध्ये आपण असंतुष्टता अनुभवू. तर ती माया गेली पाहिजे, मी नाही आहे, मी ऍक्च्युली सेवक आहे. सेवक आहे, फक्त कृष्णाचा नाही, भक्तांचा सेवक आहे. भक्तांचा सेवक आहे, भक्तांच्या भक्तांचा सेवक. अशी जी जी निम्न भावना येईल, नम्रता, तेवढाच आपल्याला आध्यात्मिकतेचा अनुभव येईल. ठीक आहे. तर आज इथे थांबू आपण आणि कंटिन्यू करू नेक्स्ट 25 श्लोकापासून. ठीक आहे. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय.